नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या चॅनलमध्ये नर्सेक टॉक. आपण मित्रांनो, आपण जो टॉपिक सुरू केला आहे, आपण जो प्रोग्राम स्टार्ट केला आहे, द व्हॉइस ऑफ केअर. हा व्हॉइस ऑफ केअर बेसिकली अशा लोकांशी संबंधित आहे जे ग्राउंड फील्डवर काम करतात, ज्यांचा उद्देशच आहे की या कार्यातून कुठं ना कुठं समाजाचं भलं होईल ही गोष्ट झाली पाहिजे. तर आज आपल्यासोबत आपल्या आजच्या कार्यक्रमात जुळणारे एक असं व्यक्तिमत्वाचं काम असं आहे की सहसा कुठलाही पुरुष त्या टॉपिकबद्दल बोलायला डचकतो आणि कुठलीही महिला त्या विषयावर बोलायला असहज आहे. तो टॉपिक म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन. तर आपल्यासोबत जुळणारे नेसेसरी सॅनिटरी नॅपकिनचे संस्थापक जे फाउंडर आहे श्री राजेंद्र जावरे, यांच्यामध्ये आपण त्यांच्या कार्याचं एक ओव्हरव्ह्यू घेणारे आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन ते त्यांच्या अनुभवातून करणारे. नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्यासोबत जोडलेले नेसेसरी सॅनिटरी नॅपकिनचे फाउंडर, ही जी NGO आहे ही बेसिकली अशा टॉपिकशी डील करते ज्याच्याशी सहसा कुठलाही पुरुष सहज व्यक्त होत नाही आणि कुठलीही महिला त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही समस्या असेल ते सहसा मांडत नाही. मग अशा टॉपिकला डील करायचं हे काम घेतलं आहे एका NGO. मित्रांनो, कसं असतं माहीत आहे का की आपण बघतो किशोरवयीन अवस्थेत आपले जे विचार असतात ते आपल्या स्वप्नांच्या पलीकडे कधीच जात नाही. पण अशा एज गटातले काही व्यक्ती असे असतात जे आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवून आपल्या कामातून समाज प्रबोधन कसं होईल याची ती दक्ष घेतात. तर अशाच व्यक्तिमत्वापैकी आपल्यासोबत जोडलेले श्री राजेंद्र जावरे, ज्यांची ही जी NGO आहे नेसेसरी सॅनिटरी नॅपकिन, हे बेसिकली समाज प्रबोधनाचं काम करते. कुठल्या टॉपिकशी? मेन्स्ट्रुअल हायजीन. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कार्याबद्दल. तर आपल्यासोबत जोडलेले हे श्री राजेंद्र जावरे, ज्यांचं की ज्यांचं की NGO आहे हिंदवी, त्याच्या अंडर ते एक प्रोजेक्ट रन करतात, नेसेसरी सॅनिटरी नॅपकिन. चला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आहे ही NGO आहे आणि हे कशाचं काम करते. सगळ्यात अगोदर हा जो NGO आहे तर हा NGO महिलांसाठी आणि मुलांसाठी बनवलेला NGO आहे. या NGO मध्ये खास करून त्या बाबीवरती लक्ष केंद्रित केलं जातं ज्या बाबीच्या गोष्टी समाजानं रूढीसारख्या थोपलेल्या आहे महिलांवरती आणि मुलांवरती. त्याच्यातलीच एक सगळ्यात मोठी गलती म्हणजे एक म्हणू आपण त्याला की समाज ज्याला गलती म्हणून ट्रीट करतो त्या गोष्टीला, ती आहे मासिक पाळी. मासिक पाळी मेन्स्ट्रुअल सायकल ही जी आहे, ज्याला पिरियड म्हणतात, याबाबत येते. याबाबत समाजामध्ये खूप मोठ्या प्रकारे अंधश्रद्धा आहे, खूप मोठ्या प्रमाणात. आणि या अंधश्रद्धा दूर करायचे कामं हा NGO करतो. विशेष म्हणजे हा NGO फक्त या जो एक दृष्टिकोन आहे, जे गैरसमज आहे मासिक पाळीविषयी, तर त्यालाही दूर करतो आणि सोबतच त्याचे निवारणही देतो. आता विशेष म्हणजे आम्ही हा जो तालुका आहे या तालुका सोबतच मर्यादित आहे समजा थोड्या वेळासाठी, कारण जे नेटवर्क आहे या तालुक्यामध्ये पोस्ट करणं थोडंसं अवघड होतं. कारण हा तालुका इकडे 60 किलोमीटर दूर आहे. इकडचं सावळत 12 लास्टवाला स्टॉप आहे आणि त्याचप्रमाणे इकडचं एक त्याला काळदरी म्हणतात, ते वालं 60 किलोमीटर दूर इकडचं गाव आहे. म्हणजे पूर्वीचं गाव 60 किलोमीटर दूर आहे आणि पश्चिमेचं गाव 60 किलोमीटर दूर आहे. 120 किलोमीटरच्या 120 किलोमीटरच्या दायऱ्यात. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं काय तर हा छत्रपती संभाजीनगरपासून असलेला 120-130 अंतरावर असलेला तालुका आणि या तालुक्याला अधिकारी लोक किंवा बाकीचे जे लोक मागासलेला तालुका म्हणून बघतात. आणि त्याच्यानंतर आपल्यापासून इथल्या अधिकाऱ्यांचे पोस्ट काही गेलेले नाही की मॅक्झिमम लोक एक तर इथं याच्यावरती टाकले जातात, पनिशमेंट तौरवर टाकले जातात किंवा मग ट्रेनिंग तौरवर इकडे दिल्या जातात, बरोबर. आणि मग त्याच अंतर्गत आता हे तालुका मागास, मग या तालुक्याला पुढे कसं नेता येईल त्या बाबतीत विचार केल्यानंतर सगळ्यात मोठं जे मी बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट मी बघितली याच्यात तर महिलांबाबत जेवढी समज पाहिजे तेवढी समज लोकांमध्ये नाही आहे. आणि खास करून एक अशी गोष्ट की मासिक पाळीचं नावच घ्यायला लोक घाबरतात किंवा लाजेरवाणा एक प्रकार आहे त्याच्यातला तर प्रकार मानला जातो. तर त्याबाबत
चर्चा करून त्याच्यावर निवारण करून लोकांच्या मनातला गैरसमज अंधश्रद्धा दूर करायचं काम NGO करतं. आणि नॅसेसरी सॅनिटरी नॅपकिन हा प्रोजेक्ट आहे जो की आम्ही या अंतर्गत राबवतो सगळ्याकडे. आणि या अंतर्गत नॅसेसरी सॅनिटरी नॅपकिन नावानं आम्ही काही ठिकाणी खूप अल्प दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन पण प्रोव्हाइड करतो आणि कधी कधी ते मोफत पण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, थँक्यू सर. फक्त मला आता याची जाणून घ्यायची इच्छा आहे की नेमकं ही जी आपलं NGO आहे हिंदवी, त्याचं फाउंडेशन कसं ठरलं आणि कधीपासून ठरलं? बरोबर, थँक्यू. तर सगळ्यात पहिले आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांबाबतचा, तर महिलांबाबत ज्या एक म्हणतो आपलं की ज्या पुरुष वर्गाच्या मनामध्ये या लेवलला ग्राउंड लेवलला ज्या ह्या असतात गोष्टी असतात की बाबा रे तिनं फक्त घरचं काम बघितलं पाहिजे, चूल मूल बघितलं पाहिजे. आता ही मानसिकता आहे, भरपूर ठिकाणी आहे ही मानसिकता बघायला मिळते. तर आमच्याही एक घरापासूनच चालू झालं, म्हणजे पहिली घरापासून चालू होती. तर ज्या वेळेस त्याला आमच्या मोठ्या ताई आहे आणि म्हणजे आमचा पूर्ण कुटुंब आहे ज्याच्यामध्ये आम्ही 4 भाऊ 2 बहिणी आहेत. तर ज्यावेळेस त्याला मी 6वी 7वी मध्ये होतो तर इतकं काही कळत नाही. तर त्यावेळेस त्याला ज्यावेळेस माझ्या ताईला पिरियड्स वगैरे यायचे त्यावेळेस त्याला आई म्हणायची की बाबा रे तिला हात नको लावू, तिला कावळा शिवलेला आहे. मग कावळा शिवलेला मी विचार करायचो तो कावळा कस काय खाली आला, कस काय त्या कावळ्यानं याला टच केल्यानंतर मग आम्ही का टच नाही करू शकत आहे किंवा मग तिला ते म्हणजे इतकी तफवत होती आमच्या गावातच म्हणता येईल घरात मनापेक्षा की त्या लेडीजला भाकरीच्या टोपल्यापर्यंत नाही जायचं. तिची कळशी किंवा पाण्याचा एखादा एक बाजूला ठेवलेला, इव्हन तिचं अंथरूण पांघरून सुद्धा बाजूला ठेवलेले इतकं मी डोळ्याला बघितलेलं आहे. मग मला वाटलं की हे चालू आहे आणि हे याच्याविषयी जो आहे पूर्णतः लोकांमध्ये गैरसमज आहे सगळ्यात मोठा आणि अंधश्रद्धा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यामुळे मग हे मी विचार केला. मग तेव्हा मी एक 12वीचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मग मी काही बुक्स वाचल्यानंतर भरपूर चांगले NGOचे मी परिपत्रक वाचल्यानंतर जेव्हा मला याच्याविषयी थोडं नॉलेज यायला लागलं त्यावेळेस त्याला मला कळालं की शहरी भागामध्ये याचं प्रमाण हे समजावण्याचं प्रमाण NGO भरपूर आहे पण ग्रामीण भागावरती NGO कुठे आहे. शहरी भागातले लोक ग्रामीण भागात येतात, ग्रामीण भागात या NGO विषयी बोलतात, पण मग ग्रामीण भागातल्या लोकांना कळतं का ते म्हणजे हे आपल्यातला पार्क नाही, हे शहरातून आलेले हे काय आपल्याला सांगतील, बरोबर आहे का. तर त्या मानाने ते ग्रामीण भागातल्या लोकांचं शहरी भागातल्या लोकांना येऊन केलेलं प्रबोधन इतकं डोक्यात बसत नाही त्याच्याबरोबर. आणि मग या छोट्याशा NGOची आम्ही सुरुवात केली. पहिले आम्ही ज्यावेळेस हिंदवीची सुरुवात केली त्यावेळेस त्याला खूप अडथळे समोर आले आणि फायनान्शियल स्टेबिलिटी आपल्याकडे नव्हती. आणि मग त्याच्यानंतर NGO चालू करा, लोकांचा प्रतिसाद मिळणार कसा. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आता 12वीचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही सुरुवात केली, तर 12वीच्या मुलाला एक गोंजारलेलं बाळच म्हणून बघतात आपण लोक. त्याच्या दिमागातल्या ज्या गोष्टी आहेत त्याला कोणी वाव देत नाही, बरोबर. त्याला असं फक्त सांगत तू अभ्यास कर, नोकरीला. त्याच्या ह्या बाकीच्या गोष्टींचा जो विचार करण्याची संकल्पना त्याला कोणी प्रोत्साहन देत नाही. मग अशा परिस्थितीत तुम्ही कशी सुरुवात केली? बरोबर. मग त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर ज्यावेळेस मी घरी याच्याविषयी डिस्कस केली, आमचे वहिनी साहेब आहेत त्यांच्यासोबत मी डिस्कस केली की वहिनी असं आहे, मी याच्याविषयी असं करतोय. वहिनींचा मला सपोर्ट होता. पण मग घरातून आमचे मोठे बंधू ते सगळ्या बंधूंचा, इव्हन माझ्या घरच्यांच्या फिमेल जे आहेत त्यांचा पुऱ्यांचा महिला वर्ग त्यांचा पुऱ्यांचा विरोध होता की हे नको करू, हे केलं तर लोक तुझ्याकडे दुसऱ्या क्रायटेरिया त्याच्यामुळे की हे नको करू, बाकी तू काही कर, बाकी तू वडापावचा ठेला टाक पण हे नको करू. माझं एक मेन याच्यामध्ये विषय होता की मी याच्याविषयी प्रबोधन करणार, चाहे किती काय अडचण येऊन मी ते दिमागामध्ये ठरवलेलं होतं की आपल्याला हे करायचं आहे. कारण की समाज आणि देश ज्या झपाट्याने पुढे चालला त्या झपाट्याने अंधश्रद्धा पण पांगत होत्या ग्राउंड लेवलवर. त्यांच्याविषयी एक कुठेतरी लगाम लावण्यासाठी त्यांना कुठेतरी एक बॅरर एक हे करण्यासाठी ते थांबवायची आवश्यकता होती. आणि मग तिथून मी घरच्यांचा तर विरोध होता पण मी कसं तरी याला चालू केल्यानंतर तर सगळ्यात पहिली गोष्ट होती की याच्याविषयी प्रबोधन कुठं करणार. एज लहान कॉलेजमध्ये जाऊन याच्याविषयी बोलू विकास तू नॉलेज घेतलेलं आहे. म्हणजे मी याच्याविषयी खूप डीप स्टडी केलेला आहे, मेन्स्ट्रुअल सायकल खूप डीप स्टडी. आणि मी
कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला अनुभव आला. मी एक अनुभव शेअर करतो. मी यावेळेस कोणत्याच कॉलेजचं किंवा कोणत्याच व्यक्तीचं स्पष्ट नाव नाही घेणार, ठीक आहे. तर कॉलेजला मी गेलो आणि कॉलेजला गेल्यानंतर मी एक टीचर आहे तिला मी बोललो की सर असं असं आहे मॅडम, आणि मला विषयी अशी अशी इन्फॉर्मेशन द्यायची. ठीक आहे, मी आमच्या प्राचार्यासोबत तुम्हाला भेटवते आणि याच्याविषयी बोलू शकतो. खूप छान विषय. जेव्हा मी प्राचार्याच्या दालनामध्ये गेलो तर गेल्यानंतर तर पहिले ते बोलले सर मी आहे कमी येस कमी म्हणे. त्यांनी माझ्याकडे बघितलं म्हणे काय टीचचा वगैरे विषय का. म्हणलं नाही सर तुम्ही कधीसाठी आले. मग म्हणलं सर मी 2 मिनटं बसू. म्हणजे ठीक आहे बसा. मी बसलो आणि म्हणजे ती लहान मुलाचं एक असतं की हा काय आलं काम ते जाऊ दे तर मग मी ते प्रिन्सिपलच्या दालनामध्ये गेल्यानंतर सर बसा. मग बसल्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर असा असा हा मुद्दा आहे की मासिक पाळीच्या विषयी मला बोलायचं आहे. आपल्या कॉलेजमध्ये सेमिनार घ्यायचा आहे ज्याविषयी प्रबोधन करायचं आहे. प्रिन्सिपल मला बोलले की हा खूप सेन्सिटिव्ह विषय बरोबर, आणि वरती बोलण्यासाठी तुमची महिलाची टीम आहेत का. पहिलं मला झणकन दिमागामध्ये गेलं की शिकलेला माणूस हा विषय ना फक्त महिलांपुरता मर्यादित ठेवतो आहे तिथपर्यंत. हे मला दिमागात गेलं की अरे लय अवघड. तुमच्याकडे टीम आहे का. सर सॉरी टीम तर नाही. कोण कोण आहे मग मी विचार केला म्हणून कोण आहे. त्यावेळेस त्याला 1-2 जण मित्र वगैरे होते सोबत. पण मित्रांचे नाव कसे इंट्रोड्यूस करू. ते म्हणतील की हा येत आपल्याच कॉलेजचे मुलं यांना घेऊन काय करणार. म्हणजे सपोर्ट करणार नो सर, पण क्रिटिसाइज करणारे पुरेसर. तर मग ते मला सांगितलं की तुमची एक टीम सापडवा, एक लेटर द्या, एक लेटरला मी सेक्शन करतो, असं करतो तसं करतो. मग त्याच्यानंतर पुढे करतो. आणि मला डॉक्युमेंटची प्रोसेस एवढी त्यावेळेस माहिती नव्हती. माहिती असतानाही मी कसं काही त्यांना टीमचे नाव देऊ, कारण टीम होतीच टीम होतीच नाही. मग काय करायचं काय. मग मी तिथून बाहेर निघलो एकदम विचारामध्ये. मी गेलो टीम बनवायची. त्या दिवशी मी पूर्ण विचार केला काय करायचं. मग मी 1-2 व्हॉलंटियर आहे त्यांना भेटलो ज्या कॉलेजच्या मुली होत्या आणि त्या ज्युनियर होत्या माझ्या. कारण सिनियर मुली आणि सोबतच्या मुली आपल्या विचारांना एवढं मानत नाही. ते एक एज डिफरन्स म्हणा किंवा काय म्हणा, पण तुमच्यापेक्षा जे एज लहान आहे ते थोडे समजू शकतात. तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता. मी सांगितलं त्यांना की आपल्याला असं हे करायचं आहे. ठीक आहे चालतं काय अडचण नाही. मग मी त्यांना पुरं पोटेन्शियल समजावलं. जवळजवळ मी त्यांचं अर्धा 1 घंटा याच्यावरती चर्चा केली. सगळं त्यांना एक दिवस बोलवलं 1 घंटा याच्यावरती चर्चा केली. आय जस्ट थॉट इट्स लाईक इट वॉज की मी ज्यावेळेस त्याला 12th पास आउट झालो फर्स्ट इयरमध्ये का सेकंड इयरमध्ये आपण त्यावेळेस त्याला असेल ते 2000 आय थिंक 16, 17, 18 बघा हे 21व्या शतकात एवढं सगळं खूप ट्रेलर पिक्चर बाकी ठीक आहे. तर गेल्यानंतर आल्या. मग मी इंट्रोड्यूस केलं हे केलं. तर पहिले तर त्या मुली थोड्याशा शरमावल्या असं. पण जसं मी याविषयी बाबत बोलायला लागलो, जसं मला प्रिन्सिपल बोलले होते की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. जितका विषय सेन्सिटिव्ह आहे त्याच्यापेक्षा जास्त हा विषय महत्त्वपूर्ण आहे. बरोबर. जर का तुम्ही म्हणताय की विषय सेन्सिटिव्ह लेडीज बोलायला पाहिजे, मग तुम्ही का नाही केला आतापर्यंत. तुम्ही स्टँड का नाही घेतला आतापर्यंत. तुम्ही कसं काय लेडीजचं असं बोलणारच नाही. तुम्ही काऊन नाही बोलले याच्याविषयी. तर मग सेन्सिटिव्ह विषय. मग मी त्यांना मुलींना बोललो याविषयी की असं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं करावं लागेल. मग मुलीने सांगितलं. ज्यावेळेस मी चर्चा केली तर सगळ्यात पहिले माझ्यासमोर एक गोष्ट आली की मॅक्झिमम ठिकाणी आत्ताही ग्रामीण भागामध्ये महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत नाही, पॅड वापरत नाही. याच्यावरती काय तोडगा काढणार, याच्याबाबत काय करणार. एनजीओ स्टार्टिंग झालं, सगळ्यात मोठे बिगेस्ट प्रॉब्लेम आज समोर येऊन गेले. काय करणार. ठीक आहे त्याविषयी काय करणार. ठीक आहे एक काम करा तुम्ही घरी विचारा, मग आपण याच्याविषयी तोडगा काढू काहीतरी. त्यामुळे घरी गेलं सर. दुसऱ्या दिवशी मी त्यांना मॅसेजच्या थ्रू कॉलिंगच्या थ्रू मुलींना बोलवलं. 7 पैकी 2च मुली आल्या दुसऱ्या दिवशी. आणि ज्याच्यामध्ये दोघे माझ्या मामाची मुली होत्या. बाकीच्यांना प्रेशर आलं की त्याच्यात पडू नको, ते करू नको त्याच्यामध्ये. कारण तिचं काही घरचा केलं तुला लग्नाला अडचण येईल विषय बोलते म्हणून. मी त्यांना सोबत घेऊन चला आपण काहीतरी करू. ठीक आहे. मग ते बसले, मग मी बसलो. मग बसल्यानंतर आम्ही विचार केला की याच्यावरती आपल्याला काय करता येते. मग त्यांनी सांगितलं की सर आपल्याला सगळ्यात पहिले याच्याविषयी जर का प्रबोधन करायचं आहे तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये जाऊन याच्याबाबत सांगावं लागेल, प्रबोधन करावं लागेल.
याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघी मुद्दे आपल्याला समाजासमोर मांडावे लागतील, जे की सगळ्यांना कळतात पण वळत नाही असे मुद्दे, म्हणजे मानत नाही कोणी. ठीक आहे. मग आम्ही गेल्यानंतर मग बोलायला लागलो. मग गावामध्ये नाही, आम्ही अशीच चर्चा केली आणि सहज बोलायला लागलो. मग आता काय करायचं, टीम बनवायची. नेटवर्क झिरो, पैसा झिरो, हिंमत फुल आउट ऑफ. काय करायचं. मग आपल्याकडे नेटवर्क आहे का, नाही. मग मी आता सहज तहसीलमध्ये गेलो. तहसीलमध्ये गेल्यानंतर मला तो मॅप दिसला असा रेखाटलेला, सोयगावचा मॅप. म्हटलं बाप रे, 87 गाव, 87 विलेजेस, 87 खेडे आपल्या तालुक्यात, 42 का 47 ग्रामपंचायत. इतकं ग्रामपंचायत, राशन दुकान आहे, एवढं काय करायचं. म्हटलं प्रत्येक गावामध्ये सोयगावपासून नेटवर्क जातं कसं काय. विचार चिंतन केलं. मग कळालं आपल्या अगोदरच्याला शासनाने जाळं टाकून ठेवलेले. कोणचं जाळं? CRP, आशा सेविका, बचत गटच्या बायका, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, हे नेटवर्क पसरवलेले. शाळा मी हातात नाही धरल्या. शाळेच्या बाबतीत मी काहीच नाही बोललो, कारण शाळेमध्ये कसं होऊन जातं याच्यामध्ये की एज लहान असल्यामुळे या गोष्टी मला कॉलेजमधूनच एवढा बिगेस्ट अनुभव आला. जर का कॉलेजचा प्रिन्सिपल ज्याचे डॉक्टरेट झालेली तोच मला म्हणतो की विषय सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्यावरती बोलण्यासाठी महिला पाहिजे. जर का कॉलेजचा प्रिन्सिपल तेच मला असे बोलू लागले, मग मुख्याध्यापकाकडून तू काय हे कर, अपेक्षा काय करणार. तुम्ही त्यांना कारण विचारलं नाही का की नेमकं का तुम्ही असं सेन्सिटिव्ह तुम्ही हाताळलं पाहिजे असं? त्यांना वाटलं एज त्यांना वाटलं हे करू नाही शकणार, आपणच नाही केलं तर हा काय करू शकेल असं वाटलं. पण मला वाटतं त्यांनी स्वामी विवेकानंद नाही वाचले त्याच्यामुळे ते वाटलं असं. मग त्याच्यानंतर मग मी म्हणलं नेटवर्क आहे. मग मी ऑफिसमध्ये नाही गेलो, मी BDOच्या ऑफिसमध्ये नाही गेलो. तर मी कोणत्याच ऑफिसमध्ये नाही. आता हे मी काहून सांगतोय माहिती का, कारण सोपं आपल्याला काय वाटतं की ऑफिसमध्ये जाऊन ते नेटवर्क तुम्हाला भेटून जाईल. नाही भेटत नाही. शासनाचे लोक त्यांचं नेटवर्क जमलं पडलं बसलं तिथं चाललं, पण ते तुम्हाला मदत करणार नाही करणार. नाहीच करणार. बरं ठीक आहे. मग मी काय केलं, म्हटलं ठीक आहे अंगणवाडी सेविका मदतीनीस आहे. मग त्यांच्यापैकी एक ज्या आमच्या गावातल्या CRP होत्या, सोनालीताई मोरे. CRP म्हणजे असं व्यक्ती असतं की जे बचत गट वगैरे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गावामध्ये सांभाळतात. ठीक आहे, बरोबर. तर त्याच्यानंतर मग काय आलं, मी त्यांना भेटलो, त्यांना बोललो मी की सोनाली मॅडम असं आहे, तर तुम्ही आपल्यासोबत करू शकशाल का. त्या बोलले मी घरी डिस्कस कर, त्यांच्याविषयी विचारते. त्यांच्यासोबत मग मी चर्चा केली. मग त्या घरी गेलं, त्यांनी डिस्कस केलं. पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू नाही मध्ये आला. मला गरज होती सर, मला गरज होती. मॅडम काही करा प्लीज, असं हे आपण करू शकतो, आपण काहीतरी मंथली मानधन ठरवून ठेवू, त्या बाबतीत काहीतरी करू. तर मला बोललं की नाही जमलं. मग घरच्यांना तुम्ही सांगूच मला, घरच्यांना जॉब आहे, ॲडिशनल जॉब आहे असं घरच्यांना बोलू. समाज कार्यासाठी कधी घरी भेटावं लागतं सर, ही दिक्कत. मग ॲडिशनल जॉब आहे, ठीक आहे. मग त्या गेल्या, त्यांनी कसं तरी कन्व्हिन्स केलं, मग चाललं. मग त्याच्यानंतर त्या काय करत आहे, प्रत्येक गावामधल्या CRPला फोन लावत जाय, असे सर आहे, असा NGO हिंदवी नावाचा, आणि मेन्स्ट्रुअल सायकल, मासिक पाळी, मासिक धर्म याविषयी आपल्याला तिथं एक सेमिनार घ्यायचा आहे. आणि किशोरवयीन मुली जेवढ्या महिला असतील त्यांना सगळ्यांना एकत्र करा आणि आपण अशा टायमाला तिथं इंटरव्ह्यू घेऊ. तर त्यांचा फोन जाईल. म्हणजे आता जर का म्हटलं आपण आशा सेविकाचं हेड कोण असतं, CDP, बालकल्याण विकास. नर्स कधी म्हणली त्या त्याचं कंट्रोल असतं ग्रामीण रुग्णालय चिकित्सालय, बरोबर आहे का, तेव्हा PSPC काय म्हणतो आपण त्याला, तेव्हा तिथून पहिले त्यांना फोन जायचा आहे की सर असं घेऊ का. तिथून फोन मला यायचा आहे, असं आहे, मग तुम्ही पत्र द्या, मग हे द्या, मग ते द्या. मग ठीक आहे, पत्र वगैरे देणं मी करू शकत होतो, पत्र वगैरे देणं, पण कोणत्या बेसिसवर मी पत्र देऊ त्यांना, काय बेसिस राहील त्याचं, कोणत्या बेसिसवर मी पत्र देऊ त्यांना. एक अंडर 20 एजचा मुलगा, 20, 21, 22 एजचा मुलगा करायला तर सपोर्ट नाही, काही नाही, कोणत्या बेसिसवर मी पत्र देणार, कोणत्या बेसिसवर मी हे करणार. तर एकदा मला बोलू तर त्याविषयी, मला बोलू द्या, मला बघू द्या काय फरक पडतो समाजामध्ये. मग तुम्हाला कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं काही, अशी पात अशी असते? नाही,
आपणच तर मग काय ठरवलं, मी ठरवलं की एखादी लेडीज आहे ना कुठली तरी, तुम्ही फोन करा त्याला प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावातल्या एका लेडीजला, पहिले एक गाव घ्या, त्याच्यामध्ये लिस्ट घ्या, या गावातल्या या लेडीजला तुम्ही ओळखता त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा की आम्हाला फक्त अर्धा तास द्या, त्या अर्धा तासाचे आम्ही 300 रुपये म्हणून मानधन तुम्हाला देऊ. किती? 300 मानधन तुम्हाला देऊ. मग ठीक आहे. मग त्यांनी ते चालू केलं. मग पहिलीच आम्हाला जी डेट आली, जी या बाबतीची डेट आली ती आली सावळत बारा, जे इथून 40-45 किलोमीटर गाव आहे सावळत बारा, त्याच्या समोर एक टिटवी नावाचं गाव आहे आणि त्या टिटवी गावाच्या नावाच्या पुढे एक काहीतरी तांडा म्हणून एक काहीतरी, मला ते लक्षात नाही, एक्सट्रीमली सॉरी, ते तर तिरली आली आणि ते इथून 55 किलोमीटर दूर वन साईड. अरे 55 किलोमीटर दूर. कसं करायचं? बाईक आहे माझं, ठीक आहे बाईक आहे. आणि मग म्हणलं ठीक आहे मॅडम चला, त्यांना सांगा की आपण उद्या येणार आहे आणि चला तिथे. मग आम्ही गेल्यानंतर सर आम्ही निघालो होतो 3-1 वाजायला दुपारून आणि बाईकवर असल्यामुळे माझी स्पीड बाईक खूप स्लो चालवतो. जाता जाताच आम्हाला 8 वाजून गेले. रात्री 8 वाजून गेले. रात्री 8 वाजल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिथल्या लेडीज त्या महिलांशी बोललो तर बाकीच्या तिथल्या CRP आल्या, आशा सेविका बी आल्या, अंगणवाडी सेविका बी आल्या, पूर्ण अशा एक झुंबड बसला आणि मला कल्पना नव्हती की इतक्या लेडीज येतील म्हणून. म्हणजे जवळजवळ मला वाटतंय की 40-50 लेडीज त्यावेळेस आल्या आणि फक्त किशोरवयीन गटातल्या मुली नव्हत्या, सगळ्या लेडीज तिथं होत्या, इव्हन म्हाताऱ्या लेडीज तिथं होत्या. आणि म्हाताऱ्या महिला तिथं असल्या, वयोवृद्ध महिला तिथं असल्यानंतर मग ते बसलो आम्ही सगळे, त्या बसलेल्या होत्या आणि इट वॉज युअर फर्स्ट सेमिनार. आणि ते तिथं गेल्यानंतर मला ते कळालं की यांना काय केलं माहिती का, गल्लीमध्येच कार्यक्रम ठेवलेला आहे. तर काहीतरी शाळा वगैरे, काहीतरी कुठेतरी एक छोटंसं प्रांगण किंवा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांना गल्लीत ठेवलेला आहे सर कार्यक्रम, ज्याच्या इकडचं साईड म्हणजे काही जास्त दूर नाही, ते एक जास्त दूरचं नसेल, ते एक 5-6 मीटर अंतर असेल त्या गल्लीमध्ये. इकडून म्हणाली, इकडून म्हणाली, इकडून घरं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला आहे. पुरुष मंडळी बा, हे मंडळ काय चाललं बघू द्या, आम्हाला काय प्रबोधन करतात. माझं ठाम होतं, मला फरक नव्हता, पण तुम्ही गेलो. आणि गेल्यानंतर मग त्या ज्या लेडीज होत्या त्यांनी पाणी बिणी दिलं. पाणी बिणी दिल्यानंतर 2 चेअर आले, आम्ही चेअरवरती बसलो आणि त्यांनी मला वाटतं त्या परिचय देतील. मग सगळेजण इकडे तिकडे बघायला लागले. मग मी ते सोनाली ते आमच्यासोबत होतं, मोरे मॅडम सुरू करा मग बोलतो. त्या उठल्या, मग त्यांनी सांगितलं नमस्कार, असं आहे की मी असे CRPचे काम करते आणि सर आहेत तर सर चहाविषयी काम करतात. तर जसं त्या मॅडमने सांगितलं की मासिक पाळीच्या काम करतात, मॅक्झिमम लेडीज त्या तोंडाला पदर लावून घेतलं त्यांच्याबद्दल. तेव्हा असं लागलं की ये दादा बाबा हे काही पोरगं काय बोलले. तर तोंडाला पदर लावून घेतला आणि चहाविषयी बोलायला लागले. मग बोलायला लागले, तर बोलायच्या टायमाला म्हणजे हसायला लागले सॉरी, आणि त्याच्यामध्ये कुसबुस करायला लागले. मी उठलो, मी सांगितलं त्यांच्यामध्ये की सगळ्यात पहिले नमस्कार, माझं नाव राजेंद्र जावरे आहे, मी हिंदवी ही सामाजिक संस्था आहे ज्याच्यामध्ये काम करतो. त्या अंतर्गत आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे की आम्ही ग्रामीण भागांमध्ये मासिक पाळी, मासिक धर्मच्या विषयी आम्ही सगळ्याकडे प्रबोधन करतो. इथं तुम्ही सगळे आले, मी जास्त वेळ नाही घेणार, तुमचा एक 15 मिनिटं येईल आणि त्याच्यानंतर मी 15 मिनिटामध्येच माझा विषय क्लिअर करून टाकेल. आणि मग मी तेव्हा बोललो, मी एक मासिक पाळी हे च्याविषयी समाजामध्ये गैरसमज आहे की जर का ही लेडीज, ही मुलगी कोणाला हात लावते तर त्याच्यामध्ये बाळ होतो आणि बाळ झाल्यानंतर या मुलीला कुठं देवास ठिकाणी जात आहेत किंवा कोणतं पवित्र कार्य नाही करतायत, कोणतं शुभ कार्यामध्ये ही लेडीज पार्टिसिपेट करू शकत नाही. पहिलंच मला तिथं ते, तर त्याच्यानंतर मी बोललो की पार्टिसिपेट नाही करू शकत. मग त्याच्यामध्ये एक जण बोललो मला की सर बरोबर आहे म्हणे की असं असतं. मी सांगितलं जर का मला सांगा, आयुष्याचा मेन उगम ज्या पोटातून होतो, त्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ असतं, बरोबर आहे, ज्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ असतं तर मासिक पाळी त्या ठिकाणी थांबलेली असते 9 महिने. कारण काय? मग ते माझ्याकडे बघितलं, बोलले कारण काय? मी त्यांच्याकडे बघितलं कारण काय, म्हणजे एकदमच असं सगळ्याकडे आलं कारण काय की यांना कसं सांगू, यांना कसं माहिती हटायचं. मी बोललो त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे की जे रक्त, जे ब्लड
मासिक पाळीमध्ये शरीराबाहेर येत असतं, त्या रक्तावरती ते बाळ पोचलं जातं. ते शुद्ध अशुद्ध अशातला फरक नाही आणि ते फक्त एक नॅचरल प्रोसेसच्या थ्रू येतं बस. बाकी नैसर्गिक प्रोसेसच्या थ्रू ते रक्त राहतं, बाकी काहीच नाही. जर का ते रक्त शुद्ध अशुद्ध आहे तर तुमच्यासमोर मी अशुद्ध आहे, तुम्ही अशुद्ध आहे. ज्यांना मासिक पाळी नाही ते सगळे अशुद्ध आहेत, कोणीच शुद्ध नाही त्याच्यामध्ये, कोणीच शुद्ध नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हा महत्त्वाचा त्याच्यामधला टॉपिक होता. मग त्याच्यामध्ये एक मुलगी उठली उभी राहिली, म्हणे सर ज्यावेळेस चला आम्हाला पिरियड येता म्हणे, ज्यावेळेस आम्हाला पिरियड येता म्हणे सर, तर पिरियड आले तर आमच्या घरचे आम्हाला शाळेमध्ये नाही जाऊ देत. काहून की शाळेमध्ये व्यवस्था नाही. हो, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 21st सेंचुरीमध्ये राहतोय आपण आणि या बेसिक गोष्टी नाही आहेत शाळेमध्ये. सर शाळेमध्ये ते काही हे नाही, त्याच्यामुळे घरीच ठीक आहे. मग त्याच्यामधून एक लेडीज उठली, सर मग बरोबर आहे म्हणे, मग शाळेत कसं पाठवायचं म्हणे ते ज्या वेळेस त्यांचं म्हणजे लेडीज मोकळ्या बोलायला लागल्या म्हणजे सर ज्यावेळेस त्याला प्रॉब्लेम येते म्हणे किंवा कपडे वगैरे चेंज करायचा टाईम येतो म्हणे, त्यावेळेस त्याला ते तिथे कुठं कपडे वाळत घालत म्हणे. म्हणजे विचार करा, सॅनिटरी पॅड तिथं यूज होत नाही. म्हणजे त्याच्या दिमागमध्येच नाहीये की तिथं यूज काय होतं पता आहे, तिथे यूज होतं कपडा. मानसिकता तिथे यूज होतं कपडा. धुवा, हे करा आणि त्याच्यानंतर हे करा. अरे मग मी बोललो, हे बघा सॅनिटरी नॅपकिन पाऊच येतो, तो तुम्ही घ्या, तो वापरा, त्याच्याविषयी काम करा. परत तिथं सगळ्यात मोठी गोष्ट आली की सॅनिटरी नॅपकिन अवेलेबल कसं. शासनाची एक योजना आहे सर, शासनाची योजना आहे किशोरवयीन मुलींना मोफत किंवा अल्प दरामध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यासाठी आशा सेविकांकडे मुलींची यादी असते. त्या मुलींच्या यादीनुसार CDP ऑफिसमधून, बाल कल्याण विकास ऑफिसमधून, तालुका लेवलच्या त्यांना पॅड पुरवल्या जातात, नॅपकिन पुरवल्या जातात. हे त्यांना माहीतच नव्हतं. हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांना ज्यावेळेस माहिती होतं, ज्यावेळेस माहिती होतं, अतिशय हीन गुणवत्तावाले पॅड तिथं होते, अतिशय हीन गुणवत्ता. म्हणजे क्वालिटी काही खतरनाक क्वालिटी. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती नॉर्मली, मी सांगतो, मी स्वतः टेस्ट केलेलं आहे, त्याच्यावरती नॉर्मली पाण्याचा एक शिपका मारा, नॉर्मली पाण्याचा शिपका, एक जे स्प्रे वगैरे असेल ते त्याला थोडंसं थपथपावा आणि सोडून द्या, तुमच्या हाताला तो वरचा कागद लागून येईल. म्हणजे ते सोल्युशनपेक्षा इरिटेशन जास्त होतं. अरे बा त्याच्यामध्ये. आणि कसं काय ते वापर करतील, कसं कायच्या विषय बोलतील, त्याच्यापेक्षा कपडा यूज करतील है ना. त्या चहा सोबत जो कपडा ते वापरतात, लेडीज जो वापरतात, इवन म्हणजे हे काही जणांना माझी विकृती बी वाटेल की लेडीजनं मला दाखवलं आहे आमचं प्रबोधन संपल्यानंतर की सर असं आहे आणि हा कपडा, तर तो कपड्यामध्ये सर रेषे निघत होते, रेषे नवीन कपडा दाखवला, यूज केला, रेषे निघत होते, रेषे. म्हणजे ते आपण ते म्हणतो का, ते एखादा शर्ट असतं त्याच्यावर ते बोंडरे निघतात त्या टाईपचं, तर ते कपड्यातून ते रेषे निघत होते. म्हणजे विचार करा की ते किती घातक आहे. ते अशा इतके सेन्सिटिव्ह ठिकाणी तो कपडा यूज करताय आणि त्या कपड्यातून ती रेषे निघताय सर. मी प्रबोधन केलं की असं नाही, तसं राहतं, तसं नाही, एक नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेसच्या नंतर असं मुलगी घरी नका ठेवा. सगळ्यात मोठं माझ्या डोळ्यासमोर आलं की सॅनिटरी नॅपकिनच नाही आहे, कपडा यूज करता. आणि हा सगळ्यात मोठा म्हणजे शोकांतिका याविषयी की कपडा चेंज कसं काय करते, तिकडं कसं काय कपडा चेंज करते. मग तिकडं म्हणून मुली घरी ठेवतात. म्हणजे मुलींचं शिक्षणही डुबतं. काही मुली तर शाळेतच जाणं. एक किस्सा आहे सर. हे तिकडचं प्रबोधन झाल्यानंतर आम्ही वापस आल्यानंतर इकडे एक गाव आहे, मी नाव नाही सांगणार, इकडे गाव आहे XYZ. त्या गावामध्ये गेल्यानंतर असं कळालं मला की त्या गावामध्ये जी शाळा होती त्या शाळेमध्ये एक मुलगी शिकायला गेली. तिला ड्युरिंग शाळेच्या टायमामध्ये पिरियड्स आल्यानंतर जेव्हा ते रक्त वगैरे थोडं बहुत हे झालं असेल, लागलं असेल खाली याला काय म्हणू आपण त्याला, चटाईला म्हणतात, पट्टी असते बघा, पट्टी ते ग्रामीण शाळा, सरकारी शाळा यूज करतात. त्याच्यामध्ये मी नाव स्पॉइल नाही करणार कारण मला काम करायचं आहे त्याच्यामध्ये, मला अडथळे नको, मला माझं काम करायचं आहे.
तर ते पट्टीवरती ते रक्त लागलेलं, ती मुलगी उठली सर. ती मुलगी उठल्यानंतर ती मुलगी बघितलं त्या मुलीनं पट्टीवरती रक्त आहे म्हणून. सर किंवा मॅडम किंवा जे असेल ते त्यांनी आले, ते बघितलं, त्याच्यामध्ये तो सिनारिओ झाला, त्याच्यामध्ये बाकीच्या मुलींनी बघितले. त्याच्यानंतर ती मुलगी घरी आली, नंतर शाळेतच नाही गेली. आयुष्य तिच्या मनामध्ये ते न्यूनगंड बसला. त्याला न्यूनगंडाच्या ऐवजी आपण म्हणून त्याच्यात ती ट्रॅजेडी तिचा धक्का तो लागला. सहन नाही झाला. करण विकास काय, तुम्ही कोणत्या एरियामध्ये, हो ते ब्लड वगैरे बघितल्यानंतर किती म्हणजे किती. तर मला ते सांगतात की ही मुलगी महिनाभर घराच्या बाहेर नव्हती निघाली किस्सा झाल्यानंतर. आणि मुलगी फारशी मोठी नव्हती सर. मुलगी आय थिंक 8वी का 9वी मध्ये त्यावेळेस झालं. आणि कसं बोलशाल तुम्ही त्यांना. आणि त्याच्यानंतर ते झालं. नंतर मी एका दुसऱ्या पॉईंटला गेलो. दुसऱ्या पॉईंटला गेल्यानंतर खूप मोठा पॉईंट आहे, इकडे एक हब आहे, तिथे गेलो मी. त्यांनी सहज सेंड केलं, फोन केला, असे साहेब आपल्याकडे येऊ लागले, काय ते मानधन 1-1.5 घंट्याचं देऊन टाकल. आणि गेल्यानंतर इकडची चर्चा 15 मिनिटाची झाली, इकडे काही 20 मिनिटाची चर्चा झाली. इकडे ग्रामीण भागेत तो हब आहे, सोयगावपेक्षा मोठा म्हणता येईल त्याला, 2 नंबरचा. तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळे बसलो. तो किस्सा छान आहे. गेलो आम्ही आणि तिथं गेल्यानंतर मीटिंग चालू झाली. मीटिंग चालू झाल्यानंतर मला वाटतं त्यावेळेस चला 50-60 लेडीज आल्या. आणि लेडीजच नाही आल्या सर, त्यांच्यासोबत त्यांची छोटे मुलं बी आले, कारण मीटिंग दुपारून होती आमची. छोटे मुलं वगैरे सगळे इकडून बसले पुरे. आणि ती लेडीज वगैरे एक आम्ही ते मोठ्या ठिकाणी, आय थिंक ते राशन दुकानाचं ग्राउंड होतं वाटतं, त्या ठिकाणी पट्टा टाकला मोठा, ते सेटिंग अरेंजमेंट केली. लेडीज बसल्या, आम्ही उभे होतो, चेअर वगैरे टाकून बसलेलो होतो. मग ते लेडीज ते टाकलं. आणि आल्यानंतर त्या लेडीज लोकांचे जे त्यांच्यासोबत आलेले होते पुरुष मंडळी, तो साईडला उभा राहून पाहत होता पुराच पाहू द्या, मला फरक पडतो अजिबात नाही. मी आले एक पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊ, एक सायंटिफिक व्ह्यू घेऊ, वैज्ञानिक व्ह्यू घेऊन मी तुमच्यासमोर आलो. मग आलो मी चालू केलं माझं. नमस्कार, माझं नाव राजेंद्र जावरे, मी हिंदवी संस्थापक इकडचं. आणि आमच्या NGOच्या मार्फत एक प्रोजेक्ट राबवणं चालू आहे, NSA नेसेसरी सॅनिटरी नॅपकिन नावाचा, की महिलांना अत्यावश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करायचे. त्याच्यानंतर मासिक पाळी च्या विषयी बोलायचं, च्याविषयी प्रबोधन करायचं. तर मी त्यांना एक मुंबईचा किस्सा सांगितला सर. मुंबईचा किस्सा दिव्य मराठी पेपरमध्ये आला होता, आय थिंक 2-4 वर्षापूर्वी. की काय झालं होतं, एक मुलगी होती, ती पण 8वी-9वी मध्ये जात होती. 8वी-9वी का 10वी मध्ये समथिंग जात होती. नाही सॉरी 6वी का 7वी मध्ये जात होती. 6 or 7 मध्ये जात होती. आणि ते होते बाहेरचे लोक, बिहार UP साईडचे लोक मुंबईमध्ये काम करायला आले होते. तिला असा परिवार होता त्याच्या की ती मुलगी होती, तिचा भाऊ होता, तिचे आई आणि वडील होते. भाऊ कामाला जायचं आहे, आई वडील कामाला जात आहे. मुलगी तिथे कुठेतरी शाळेत टाकलेली होती. ती मुलगी संध्याकाळी आल्यानंतर तिला अचानक ब्लिडिंग चालू होऊन गेली, म्हणजे पिरियड चालू झाल्यानंतर त्या मुलीला ब्लिडिंग चालू झाली. मग आता त्याच्या आईला कळायला पाहिजे होतं बरोबर, की पहिला पिरियड आहे, केव्हा येऊ शकतो तो काही वेळ काळ सांगून येत नाही त्याच्यामध्ये. मग तिला ब्लिडिंग चालू झाली सर. तिला ब्लिडिंग चालू असताना ते तिच्या भावानं बघितलं की याला ब्लिडिंग वगैरे चालू आहे, वजनातून रक्त वगैरे येत आहे, रक्तस्राव वगैरे होतोय. तर मग हिनं कुठंतरी काहीतरी तोंड काळ केलेलं आहे. अरे बा, तर मात्र कात्रण पण येते, मी शो करत तुम्हाला, कुठंतरी काहीतरी तोंड काळ केलेलं आहे. त्याची मानसिकता ती फर्स्ट नाईट, त्याची मानसिकता ती सर. पण त्या मुलीच्या पोटामध्ये लाथ बुक्के मारून तिचा जीव घेतला. मात्र कात्रण हे फर्स्ट नाही, तुम्ही ते बघशाल तेव्हा तुम्हाला कळेल की ती पोरगी 6वी-7वीतली मुलगी, आणि ती मुलगी येते, तिचं ब्लिडिंग वगैरे ते असतं, ते चालू असतं. आणि आल्यानंतर तिचा भाऊ तिला म्हणतो की कोणासोबत तोंड काळं केलं, हे काय केलं, ते काय केलं. तिच्या पोटात लाथा मारतात सर. पोटात लाताच नाही, आय थिंक सलिया सुद्धा मारलेला आहे. मला आता थोडंसं कमी आठवतं त्याविषयी, पण मी कानाजवळ कातर नाही ते. तर सलिया सुद्धा मारला. तर विचार करा काय परिस्थिती. आणि हे मुंबईची गोष्ट, मुंबई खेडेगावातली गोष्ट नाही, मुंबई सारख्या ठिकाणी. मुंबई जेव्हा ती मुलगी त्यानं मारू तिला भेदन केलं, जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तेव्हा तिथले जे कर्मचारी आहे किंवा जो स्टाफ आहे त्यांनी सांगितलं की पिरियड्स आले होते. पिरियड्स होते, ही होती मासिक पाळी, पिरियड्स होते ज्याच्याने ब्लिडिंग होती. तू संशय धरला
काय संशय पकडला तू की कोणातरी सोबत काहीतरी इंटिमेट होऊन आलेलं आहे आणि हे ब्लड फ्लो होऊ लागलं त्याच्यामध्ये आणि त्या मुलीचा जीव गेला सर. आणि तिची आई त्या मुलीचा जीव गेला सर. ते त्या विषयी त्याच्यामध्ये काही जास्त लिहिलेलं नव्हतं, पण चांगलं मोठं मजकूर होतं, खूप मोठं लिहिलेलं होतं सर. मुंबईची घटना आहे. मुंबईची घटना आहे. आणि आता मुंबईसारख्या ठिकाणी असं होतंय, मग गावाची तर मग कसं करशील बरोबर. मग मी त्या ठिकाणी मी सांगितलं त्या ठिकाणी शेअर केल्यानंतर त्या ज्या लेडीज आहेत त्या मला बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. मॅक्झिमम लोकांना माहिती नसते. मी त्यांना सांगितलं ही नैसर्गिक गोष्ट आहे, ही तुमची शाळा नाही पाहत, तुमचं मंदिर नाही पाहत, तुमचं पुस्तकालय नाही पाहत, तुमचं घर नाही पाहत, तुमचं दार नाही पाहत, ती पोरगी कुठे खेळायला चालली ते नाही पाहत, या गोष्टीच नाही पाहत. ते निसर्गाचा टाइम आहे, तो झाला की ती गोष्ट होतीच, ती गोष्ट होतीच. तुम्ही त्याला असं नका मानू की ही गोष्ट शिवायची नाही, ती गोष्ट हातली लावायची, त्या गोष्टीला हे नाही मानायचं, त्या गोष्टीला ते नाही करायचं. त्याच्यामध्ये महात्मा बसवेश्वर सारखे महापुरुषांना पहिल्या वेळेस मासिक पाळीवरती व्याख्यान केलेले ते वाचा. महात्मा बसवेश्वर तुम्ही बघा, तुम्ही सायंटिफिक व्ह्यू बघा. तुम्ही हे नका की हा त्याला पिरियड्स आले तिला हात नका लावू, टच नका करू. मे बी हे रूढी परंपरामध्ये याच्यासाठी चाललं असेल की त्या दिवसामध्ये त्या महिलेला आराम पाहिजे. मी मान्य करतो तिला आराम पाहिजे, तिला जड गोष्टी उचलू नका द्या त्याला. पण हे काय, तू मंदिरात नको जाऊ, तू शाळेत नको जाऊ, तुला हा हे मीच आहे, तुला जेवण तू हाताने नाही घेणार, तुला कोणीतरी दुसरं जेवण देईल. आपण तुमच्या मला वाटतं शहरी भागामध्ये काय म्हणतात काय नाही, आमच्याकडे दुलडीमध्ये भाकऱ्या असतात. दुलडी दुरडी म्हणजे ते टोपलं ना, टोपल्यात चपात्या असतात. दुलडीला हात नाही लावायचा, तुला स्वतः राजनाकडे नाही जायचं, राजनातून पाणी नाही घ्यायचं, म्हणजे पाणी मोह नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. नांदा तांडा सारख्या गाव आहे, आता गावाचं नांदा तांडा सारखे गाव आहे सर. तुम्ही त्या गावामध्ये कधी गेले? 4-5 वर्ष झाले, आत्ता 4-5 वर्ष त्या गावातले कुर्मा घर बंद पडले. व्हॉट इज एक्झॅक्ट मीनिंग कुर्मा घर? सर कुर्मा घर असं होतं, गावाच्या बाहेर बांधलेलं एक घर असायचं, झोपडी, घर म्हणण्यापेक्षा झोपडी म्हणून, ज्याच्यामध्ये लाईटाची व्यवस्था नाही, काही नाही, काही नाही. ज्या गावातल्या लेडीजला पिरियड आले तिनं 7 दिवस त्या घरात जाऊन राहायचं. ही आताची गोष्ट आहे, आताची गोष्ट आहे, ही आताची गोष्ट आहे सर, 5-6 वर्ष पुराणी गोष्ट. म्हणजे कुर्मा घर कन्सेप्ट असा आहे, कुर्मा घर कन्सेप्ट आहे. ज्या लेडीजला पिरियड्स आले तिनं एक पनिशमेंट म्हणून तिथं तिथं जायचं. हे भयावह आहे, खतरनाक आहे, खतरनाक. तुम्ही विचारा, मी जेव्हा सांगितलं ना त्यांना म्हणजे मी ही कोणती गोष्ट बोलतो, मला कुर्मा घर कन्सेप्ट कशी कळाली. एक एन्जॉय पुण्या साईडचाच त्यांनी त्यांचा लेख प्रदर्शित केला होता आणि त्यांनी कुर्मा घराविषयी सांगितलं होतं की छत्तीसगडमध्ये आदिवासी इलाक्यामध्ये अशा काहीतरी घर आहे, झोपडी आहे, की अशा ठिकाणी असं राहतं. जेव्हा मी गेल्यानंतर गिरनार नांदा तांडा गावामध्ये गेल्यानंतर जेव्हा मी महिलांसोबत बोललो त्याविषयी की मॅडम असं असतं, मॅडम तसं असतं, हा सर आमच्याकडे होते, आता बंद झाले ते 5-6 वर्षापूर्वी, आता बंद झाले ते नाही का ते होतं ते असं लाईक दिस. हे डेंजर आहे. तुम्ही विचार करा ना, पाणी नाही, काही नाही त्या घरामध्ये, काही नाही, ती राहील त्या घरामध्ये. एका नॅचरल गोष्टीसाठी तिला इतकं पनिश केलं जातं. ते विचार करतात की टेबू आहे, हा गुन्हा आहे, हा झालेला गुन्हा आहे. पण त्यांच्या दिमागात ते नाही येतं की ज्या वेळेस त्याला एखाद्या लेडीजच्या पोटामध्ये एखादं बाळ असतं तर ते बाळ असल्यानंतर लेडीजची पाळी थांबून जाते. का थांबते? कारण तो जो रक्तपुरवठा जो बाहेर होणार होता तो त्या रक्तावरती ते बाळ पोचल्या जातं, कारण त्यावेळेस त्या ब्लडची गरज असते. आणि ज्या वेळेस त्याला ते बाळ पोटाच्या बाहेर येतं, आल्यानंतर वापस त्याचे पिरियड चालू जातात. मग त्या रक्तातून जन्म माझा झालेला आहे, तुमचा झालेला आहे, यांचा झालेला आहे, जे मोठमोठे लोक त्यांचं झालेलं आहे, किंवा जे लोकांना मानत नाही त्यांचा सगळ्यांचा जन्म जीवसृष्टीवरती त्या ब्लडमधून झालेला आहे, आणि तुम्ही त्याला अशुद्ध मानता. मग जर का ते अशुद्ध आहे, यू आर ऑल्सो, आय एम ऑल्सो, एव्हरीवन ऑल्सो. मला प्रश्न विचारायचा आहे की इतक्या खोलवर रुजण्याचं या मिथचं कारण काय, की याच्यावरून अजूनपर्यंत भारतीय समाज बाहेरच नाही आला? बरोबर. मला वाटतं की टोटली याच्याविषयी मिसलीड करण्यात आलेलं आहे. मिसलीड, जसं सतीप्रथा होती, टोटली मिसलीड. धर्माच्या नावाखाली कोणती गोष्ट करून घेतली जात होती, सतीप्रथा नावासारखी किंवा देवदासी सारख्या नावासारखे जे होतं त्यासारखी ही एक आहे. धर्माच्या नावासारखे त्याला हे केलेलं आहे, दाबून केलेलं आहे. आणि आजही बऱ्याचशा ठिकाणी असं आहे, इव्हन इथंच नाही
ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की त्या लेडीजला मंदिरामध्ये नाही जायचं किंवा इकडे नाही जायचं किंवा तिकडे नाही जायचं ठराविक. आणि सर माझा एक्सपिरियन्स असा आहे की ठीक आहे, या ज्या अनएज्युकेटेड लेडीज आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या एज्युकेटेड लेडीज आहेत ज्या आता शिकतायत, ज्या मुली शिकतायत, ते सुद्धा आता सुद्धा हे फॉलो करतात. म्हणजे ही परंपरा ते तोडत नाही की ही परंपरा कॅरी आउट करतात. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? काय काय कारण त्याच्यावरचं? समाजामध्ये असलेलं कमी लैंगिक शिक्षण, समाजामध्ये असलेलं मासिक पाळीविषयी, पिरियड्स विषयी मिसकन्सेप्शन त्याला म्हणते. पण सर जे लोक शिकत आहे ज्यांना ते एज्युकेशन मिळाले ते सुद्धा ते रूढी बंद नाही करत. ही मानसिकता असते बघा, ही मानसिकता असते. कसं असतं माहिती का, आता काही काही ठिकाणी अशा भरपूर हे आले मला एक्झाम्पल, उदाहरण जर का तुम्हाला सांगायचं असलं की भरपूर अशा लेडीज आहेत की त्या स्वतःने त्या गुलामीतून बाहेरच नाही निघणं पसंत करतात. त्यांची विलिंग आहे. ते त्या गुलामीतून मी जर का असं केलं तर देव कोपून जाईल, मी जर का तसं केलं तर देव कोपून जाईल, मी जर का हे केलं तर ती प्रॉब्लेम होईल, मी जर का याला शिवलं की ती प्रॉब्लेम. म्हणतो एकदा शिवूनच बघ, एकदा हातच लावून काय फार नाही तर फार काहीतरी होईल, त्याच्यामध्ये काहीतरी होईल. जर का तो परमेश्वर, तो साक्षात देव के देव महादेव, तो अर्धनारेश्वर रूप घेऊ शकतोय. कामाख्या देवीसारखे मंदिर आहे की ज्याच्यामध्ये देवांना, परमेश्वरांना जे की लोक मानतात त्याला एक्सेप्ट केलेले मासिक धर्माला, तर मग तुम्ही आणि मी आपण कोणी? मग हे त्या लेवलला त्यांना टॅकल करावं लागतं. मला मी सांगितलं नॅचरल त्या लेवलच्या. कसं ज्यावेळेस मी बोललो ना त्यावेळेस पुऱ्या म्हाताऱ्या हसायला लागल्या. आणि सर मी फक्त 15 मिनिटं बोलायसाठी गेलो होतो, तिथं कमीत कमी मला 1 ते 1.5 तास लागला. मी बोलत जाऊ, ते ऐकत जाई, त्यांचे प्रश्न माझे उत्तर, माझे काही वेळेस प्रश्न राहत जाई, काही वेळेस त्यांचे उत्तर राहत जाई, असंच आहे. म्हणजे हा जो रूढीवादी परंपरा ही कुठं ना कुठं कल्चरशी रिलेटेड आहे. आता मला सांगा, जर हे फक्त कल्चर एकाच कल्चरमध्ये की सगळ्याच कल्चरमध्ये, सगळ्याच रिलीजन मध्ये तुम्हाला आढळून? हे ऑल ओव्हर सर, ऑल ओव्हर. जो धर्म नैसर्गिक दृष्टिकोन फॉलो करतो, वैज्ञानिक दृष्टिकोन फॉलो करतो, मला वाटतं त्या धर्मामध्ये याचं प्रमाण कमी आहे. पण अदर कास्टमध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन फॉलो नाही करत त्याच्यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. मग तो हिंदू धर्म म्हणा का मुस्लिम धर्म म्हणा, पाहिजे. कारण ख्रिश्चन लोक नाही आपल्याकडे, मी अगोदरच सांगितलं रिलेटेड. तर त्याच्यामुळे जसं मी प्रॅक्टिकली विषयावरती बोलणारा व्यक्ती समजा, जे अनुभव आहे त्याच्यामध्ये. आता जसं तुम्ही मला सुरुवातीलाच एक सांगितलं की तुम्हाला घरातूनच सांगण्यात आलं की तू जर का हे काम सुरू केलं तर समाजाचा दृष्टिकोन तुझ्याबद्दल असा चेंज होत जाईल. नेमकं ते काय गोष्टी आला की समाजाला तुम्हाला कसं बघितलं? बरोबर, ठीक आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस चला मी याच्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन मांडायला लागलो, लोकांना याच्याविषयी कळायला लागलं, आणि मी जे बोलतोय, मी इव्हन म्हणजे याच्याविषयी 4 पेजेस जे ते पूर्ण माहिती घेऊन, पूर्ण पुस्तकं कळून त्याच्यामध्ये मी स्वतः टाईप करून एक प्रॉस्पेक्ट बनवलेलं आहे, एक माहिती पुस्तिका बनवलेली आहे. आणि ती माहिती पुस्तिकाचं नॉलेज घेऊन किंवा मी स्वतःचं नॉलेज घेऊन जेव्हा मी समाजासमोरच्या विषयी बोलतो तेव्हा त्यांचा जो तो दिमाग आहे, तो परंपरेने आलेला, त्याच्यामध्ये कुठंतरी थांबवा पडतो, त्याच्यामध्ये कुठेतरी बॅलन्स लागतात. कारण ते रियालिटीला अनुसरून राहतच नाही त्याच्यामध्ये. एक्सेप्ट करता की तुम्हाला अप्रोच करतात? मॅक्झिमम ठिकाणी एक्सेप्ट करतात, मी अपोज नाही म्हणणार, मॅक्झिमम ठिकाणी अपोज करतात. आता ते माझ्या तोंडावर असो का नंतर अपोज करणार असो ते मला पता नाही, पण मॅक्झिमम ठिकाणी ते एक्सेप्ट करतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी पुरुष मंडळी या गोष्टीला रिजेक्ट करतात किंवा याच्याकडे ते सहसा गंभीर मुद्दा म्हणून बघत की बायकांचा मुद्दा बाया पाहून घेतील, बायकांचा मुद्दा बाया पाहून घेतील. पण मला हे सांगायच्या वेळेस लाज वाटते की सगळ्यात जास्त युटेरसचे कॅन्सर जे भारतामध्ये, गर्भपिशीचे कॅन्सर जे त्याच्यामध्ये भारत हा 2 नंबरवर आहे. स्तन कॅन्सर आणि युटेरसचा कॅन्सर भारत जगामध्ये 2 नंबरवर आहे. याचं कुठं ना कुठं कारण याच्याशी रिलेटेड. कपडा यूज करशाल सर, त्याच्याविषयी माहिती. कपडा सर एका ठिकाणचं मी सांगतो, मी गावाचं नाव पहिले सांगतो, मी बोलणार नाही. आम्ही गेलो तिथं, गेल्यानंतर जेव्हा त्या प्रश्न उत्तर चालू, जेव्हा त्या लेडीजनं सांगितलं की सर आम्ही कपडा यूज करतो आणि तो याच्यापेक्षा चांगला असतो, ते असते म्हणून कपडा यूज करतात, बरोबर आहे का? त्या कपड्याची विल्हेवाट कशी लावतो? सर विल्हेवाट नाही लावतो. विल्हेवाट केव्हा लावतो? जेव्हा त्याच्यातून लय खराब झाला किंवा तो 2-3 महिने यूज करून झाला तेव्हा त्याची विल्हेवाट लावल्या जाते. ठीक आहे, मग कशी विल्हेवाट लावतो? मार्केटमध्ये आलेले असतात ते कपडे, आता फिलहाल मध्ये मी बघितले नाही, आता बंद केले झालेले वाटतं ते. कारण मार्केट सप्लाय करतात. मग अरे एक लाल कलरचा कपडा असतो, लाल कलरचा, तुम्ही चेक करू शकता मार्केटमध्ये लाल कलरचा मऊ कपडा असतो, जे रेषे सुटतात.
आणि ते मार्केटमधून घरी घेऊन जायचं, त्याला कापायचं, जे शेप असेल त्या शेपनुसार, ठीक आहे, नॉट लाईक अ सॅनिटरी पॅड, लाईक रुमाल त्याच्यासारखं कापायचं आणि मग तो यूज करायचा. आणि ज्यावेळेस ते गेला यूज म्हणजे काय करतात म्हणजे एक वेळेस वापरला की फेकून देतात, नाही कसं फेकायचं, मग ठीक आहे, मग काय करतात, मग तुम्ही त्याला डेटॉलनं स्वच्छ धुतात, स्वच्छ धुतल्यानंतर उन्हाच्या ठिकाणी, नाही मग सर असं कसं काय उन्हाच्या ठिकाणी आम्ही कसं काय टाकलं म्हणे, भाऊ काय मी बोलतो म्हणे, तुम्ही येणार जाणार लोक नाही पाहत का, म्हटलं मग काय करायचं ते, म्हटलं मग काय करतात म्हणे, आम्ही जेव्हा आंघोळीचा टाइम असतो तेव्हा तो धुवून घेतो म्हणे आणि मोरीमध्येच टाकतो म्हणे, मोरी माने बाथरूम मोरीमध्येच टाकतो म्हणे. सर तुम्ही विचार करा, थोडंसं विचार करा, एक नॉर्मल सेन्स आहे की आपलं ब्लड किती लवकर बॅक्टेरिया कॅप्चर करतं, किती लवकर बॅक्टेरिया कॅप्चर करतं. त्याला डेटॉलनं धुणं नाही, तुम्ही उन्हात टाकणं नाही आणि तो कपडा आहे तुम्ही मोरीमध्ये टाकताय ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश 0.1% मिळेल. कसं काय कॅन्सर न वाढणार? तुम्ही जाताय ग्राउंड लेवलला, तुम्ही पाहताय का ग्राउंड लेवलची परिस्थिती? नाही पाहत. आणि ह्या ऍक्च्युअल परिस्थिती वरती नाही माहिती, वरती नाही माहिती, वरती फक्त काम आहे की पसरवून वरती शासनाला माहिती की योजना काढल्या, लागू केल्या, चालला पैसा, होतोय पैसा, जातोय वरती. अरे भैया ते पहा, तुम्ही जा, तुम्ही फक्त सर्वेवरती नका राहू, तुम्ही त्यांची मेंटॅलिटी मानसिकता पहा, माणसाने माणसाचं वागणे ते रागन त्या ती कन्सेप्ट धरा, तुम्ही त्या कन्सेप्टनुसार वागा. पण अधिकारी लोक बी काय करतील, एक काम नाही सर, एक काम नाही त्यांचं, मॅन पॉवरची कमी, मॅन पॉवरची कमी म्हणताय, तो बी एक वेगळा टॉपिक आहे त्याच्यामध्ये, तो आला तो. पण त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शासनाचे अधिकारी इन्व्हॉल्व केलेले नाही इन्व्हॉल्व केलेले, खरंच नाही इन्व्हॉल्व केलेले. आणि जे होईल ते करतात, स्वतः सेल्फ करायचं, स्वतः जायचं, स्वतः प्रबोधन करायचं, स्वतः झेरॉक्स करून त्यांना वाटप करायचं, स्वतः प्रबोधन, स्वतः त्या लेडीजला 300 रुपये काय ते मानधन असतं ते प्रोव्हाइड करायचं, करत होते ते, मी करत होतो त्याच्यामध्ये, करत होतो. आणि मला त्याचं काहीच नाही की ती समोरच्या लेडीज 300 रुपये मध्ये मला त्याच्याविषयी काहीच नाही बात करणं, कारण की ती लेडीज तिथे गेल्यानंतर, एवढं दूर गेल्यानंतर ती लेडीज जमा करणं घरोघरी जाऊन, आणि ह्या मुद्द्यावरती कोणीतरी बोलायला येतंय तर मला 300 पेक्षा जास्त वाटत होती, मला ते 3000चं काम करते त्या 2 ते घंट्यासाठी, मला असं वाटत होतं. आता एक ते 12वीचा मुलगा एखाद्याला मानधन देतोय, मग तो पैशाची जवळ पैसा कुठून मी त्यावेळेस तहसीलचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो सर. तहसीलला राशन दुकानामध्ये जे राशन कार्ड असतं ते राशन कार्डचे कॉन्ट्रॅक्ट घेत होतो, आणि की तुम्ही मला थोडेसे 50 रुपये द्या, मी तुमचं राशन कार्ड ऑनलाईन करून देतो, या टाईपचं काहीतरी होतं. म्हणजे एक महावीर सेवा केंद्र सारखं जस्ट लाईक कार्ड बनवायचं की कार्ड ऑनलाईन करून द्यायचं, कोणाकोणाचे नाव हे कमी करायचे, म्हणजे आय डोंट नो इट्स लिगली ऑर अनलिगली ऑन रेकॉर्ड, पण मग ते त्यावेळेस चला मी करत होतो मी मग, आणि स्टडी माझा चालू होता त्याच्यामध्ये. पण जर का मी घरचा पुरा असतो आणि स्टेबल असतो तर यकीनन हा प्रोजेक्ट आणि ही NGO मी महाराष्ट्रभर काय मी भारतभर पसरवलं असतं मी खूप. पण आताच्याला कसं असतं, काही जबाबदाऱ्या असतात तुमच्याकडे, तरी माझं चालूच आहे, उठसूट काही ना काही माझं दिमागावर चालूच असतं. बरं, हा झाला विषय प्रश्न, कशाविषयी की टॅकल कसे आले, समजा हिंदवी चालू कशी झाली. आता NSL जो आहे तो कसं काय चालू झाला, मेन NSL कसं काय, तो प्रोजेक्टच्या विषयी. मग नंतर सॅनिटरी नॅपकिन वाटप कसं काय चालू झालं, जेव्हा मला कळालं की शासनाच्या थ्रू अशा काही गोष्टी जातात, पण त्याची क्वालिटी काय, त्याचे रिव्ह्यू काय, ते बघा, एकदम खराब रिव्ह्यू, एकदम खराब क्वालिटी. अगोदर त्याला चांगले द्यायचे, नंतर त्याला असे द्यायचे. मग जी वाटणारी बाई येते म्हणजे वरतूनच असेच, मी काय करू, तिचंही बरोबर आहे, वरतून कसे देतात, ती काय करेल त्याच्यामध्ये. मग ते लेडीजनं ते म्हणजे मी सांगितलं ना की ते सोल्युशनपेक्षा इरिटेशन जास्त होतं. तुम्ही त्याची क्वालिटीचं सर नमुना एक्सप्लेन करायचं, सर जोपर्यंत मी अनुभव की जोपर्यंत मी डोळ्यांनी पाहतो तोपर्यंत मी मानतच नाही सर. ही माझी एक सोपी साधी कन्सेप्ट आहे. मग जेव्हा मला कळालं की असं आहे शासनाचं दिलेलं किंवा या त्या गोष्टी अशा आहेत आणि मग त्याच्यानंतर काय करता येतं, मग मी याच्यावरती सोल्युशन काढायचं ठरवलं. मग मी इंदोरला गेलो स्वतःच्या खर्चावरती. मी इंदोरला तिथं फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग बघितलं की सॅनिटरी नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे तुम्ही स्वतः गेले? स्वतः गेलो मी, मॅन्युफॅक्चरिंग काय पडतं. मग मी तिथे गेलो, तिथलं मी सॅप सीट बघितल्या, अनिल सीट बघितल्या. इतक्या उत्तम दर्जाच्या जर का गोष्टी आहेत जे बी एवढ्या चांगल्या रेटमध्ये, तर मग त्या ग्राउंड लेवलपर्यंत कोण नाही जाते.
काय प्राइसिंग काय काय कारण आहे. तेव्हा मला वाटतंय की आय जस्ट थॉट इट की 30 पर्यंत ब्रँडिंग करून विकल्या जात होतं ते 35 विथ ब्रँडिंग. हा विथ ब्रँडिंग. आणि नुसतं प्रोडक्शन कॉस्ट नुसतं प्रोडक्शन कॉस्ट काय ते 10-12-15 पर्यंत जायचं. एक सॅनिटरी नॅपकिन भेटतो 2 रुपयाचा 3 रुपयाचा लय बेस्ट क्वालिटी. बेस्ट क्वालिटी 2 रुपये. 2 रुपये सॉरी 3 रुपये. आता 3 रुपये झाला, त्यावेळेस चला तर 2 रुपयाचा होता. 1.80 पैसा काही समथिंग. इतके भारी भारी सॅनिटरी सॅनिटरी नॅपकिन. तर म्हणजे भारी मी कोण बोलतोय कारण ग्राउंड लेवलचे सॅनिटरी नॅपकिन बघितले होते. तुम्हाला दिला तो पुठ्ठा 27 रुपयात 28 रुपयात तुम्हाला दिला जातो पुठ्ठा. इरिटेशन होतं ते ना, म्हणून तर त्या लेडीजचे म्हणजे सॅनिटरी नॅपकिन गव्हर्नमेंटने इथं प्रायव्हेट. आता आपण प्रायव्हेटचं बोलतो बरोबर, प्रायव्हेटचं बोलतोय. तुम्ही जा जे वेगवेगळे ब्रँड आहे हे स्टे फ्री झालं, त्याच्यानंतर अजून कोणते ब्रँड आहे ते त्याच्यासाठी स्टे फ्री सारखे किंवा अजून असे भरपूर आहे. त्याच्यानंतर हे जे ब्रँड आहे तर हे जे ब्रँड होते तर हे ब्रँड काय करायचं आहे, सॅनिटरी नॅपकिन घेणं, त्याचं ब्रँडिंग करणं, ब्रँडिंग केल्यानंतर त्याला सेल करणं. जो सॅनिटरी नॅपकिनचा 7 नॅपकिनवाला बंच आपल्याला पडतो 15 रुपयामध्ये, तो सॅनिटरी नॅपकिनचा 7 वाला बंच मार्केटमध्ये 75 रुपयाला विकला जातो. कितीमध्ये? 75. आणि मला सांगा की घरात सगळ्यात जास्त एक सोपं उदाहरण, तुमच्या घरात सगळ्यात जास्त काटकसर करणारी व्यक्ती कोण? वडील का आई? पुऱ्यांकडे तीच कन्सेप्ट आहे. आणि मासिक पाळी ती प्रत्येक महिन्याला येते. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं काय की कशा लोकांचं त्याच्यावरती खर्च करायचा. माणसाचं नाही, माणूस सिगरेट घेईन, गायच्या घेईन, गणं ओके लगे त्याच्यामध्ये कन्सेप्ट. लेडीजचं खूप चंबूसचं गाव असतं, बरोबर आहे का? ते दर महिन्याला येतं, मग मी कपडा यूज करतो, मी कशाला यूज करतो, चालायचं त्याच्यामध्ये, जाऊ दे काय अडचण नाही. ते मग मी ती गोष्ट लक्षात घेतली. मी एवढे मला वाटतं जवळजवळ मी इतक्या गावांपैकी मी 20 ते 25 ग्रामपंचायता मॅनेज केल्या. ज्या ठिकाणी प्रबोधन घेतलं तिथे ठिकाणी थांबलो, कारण मला प्रॉब्लेम दिसत होती सर. मला आता सोल्युशन काढ नव्हतं आणि सोल्युशन सोबत या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून बाकीच्या गावांमध्ये जायचं होतं. 20-25 केल्या ग्रामपंचायता. आता काय करायचं? 20-22 खेडे ग्रामपंचायत केल्या. आता काय करायचं? सॅनिटरी नॅपकिन आहे, ठीक आहे. मग मी गेलो तिथं, मी लेक्चर विचारले असं असं आहे. ते म्हणे सर तुम्हाला कमीत कमी 50,000ची ऑर्डर टाकावी लागेल. 50,000 रुपये बोलले, 50,000 पीस. एक पीस 2 रुपयाला जर का म्हटलं 50,000 पीस कितीला लागेल? एक पीस 2 रुपयाला. 50,000 पीस कितीला? लाख रुपये. लाख रुपयाला. लाख रुपये कोण म्हणणार भैया? मी त्यांना बोललो, मी रिस्क उचलायला तयार होतो. मी त्यांना बोललो ओके काही दिक्कत नाही, मी पाहतो काय नाही. पण मी त्यांना जेव्हा ही पुरे फोटो दाखवले, पुरा मी त्यांना मोठं समजावलं, तेव्हा त्या फॅक्टरीच्या सेपरेट मालकाने माझं फोनवरती कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही असे देत नाही, पण तुम्हाला कमीत कमी 5,000 पीसचं घ्यावं लागेल. 5,000 पीस तरी घ्यावे लागतील. ठीक आहे, मग ब्रँडिंग कोणची करणार? तुम्हाला जर का आमची ब्रँडिंग पाहिजे तुम्हाला पैसे लागतील, बरोबर आहे का? आम्ही ब्रँडचा वाजच नाही देऊ शकत, काही दिक्कत नाही. पण सर ऐका ना, एक रिक्वेस्ट बोला ना सर, मला पाऊच द्या, फक्त पाऊच, मिल्की पाऊच मला ते द्या, त्याच्यावरती फक्त सॅनिटरी नॅपकिन एवढं लिहून द्या, बाकी काहीच नका सर, बाकी मी बघतो सर काय करतो. ठीक आहे चालतं. घरी आलो, घरच्या पहिलेच विरोधात पैसे कोण खाऊन दे, कामावरतून पैसे ते प्रबोधनामध्ये इकडे तिकडे गेलेले. मग मी लोन काढलं. ठीक आहे, लोन मी आयुष्यातलं पहिलं लोन तेव्हा काढलं. जिद्द होती ना, जिद्द मी करायचंच आहे म्हणून मी लोन काढलं. लोन काढल्यानंतर ते नॅपकिन म्हटलं, या नॅपकिनची आपण प्राईस टू 12 रुपये किंवा 13 रुपये, बरोबर आहे. रोड टॅक्स ट्रान्सपोर्ट हे ते काढून ज्या प्राईसमध्ये येतं त्या प्राईसमध्ये मुहैया करायचं, बरोबर आहे. मग ते मग मी ते मुहैया करावले प्रत्येक ठिकाणी. आणि ज्यावेळेस त्याला मी ते नॅपकिन प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये दिले, त्यावेळेस त्याला त्याची विक्री इतकी झपाट्याने वाढली की मला 15 दिवसामध्ये ऑर्डर यायची. 15 दिवसामध्ये. मग आता ज्या गावामध्ये मी बोललो आज 47 ग्रामपंचायत, 82 खेडे, 87 खेडे एवढे प्रत्येक ठिकाणी कसं काय झालं शक्य? ट्रान्सपोर्टने मग कसं करायचं? एक तर मॅनपॉवर फक्त सिंगल. मग मी काय केलं, मग त्या टायमाला मी राशन दुकानदारांसोबत भेटलो. मी राशनचे काम करायचो.
राशन म्हणलं ऐका ना म्हणे बोल म्हणे म्हटलं तुमच्या राशन दुकानामध्ये एवढं ठेवशाल का तुम्ही हे काय आहे? दुकानदाराचं reaction. हां म्हणलं हे सॅनिटरी पॅड आहे. अच्छा त्यावेळेस कोविड नॉर्मली होता समजा त्यावेळेस झाला कोविड येऊन गेलो त्यावेळेस झाला मी काय म्हणजे मग मी त्यांना सांगितलं सॅनिटरी पॅड असतात जे मासिक पाळीमध्ये यूज केले जातात आणि त्याविषयी असं असं असतं ते तसं तसं असतं ठीक आहे मग त्यांना पॅक फोडला मग त्यांनी ते बघितलं ही वास्तविक ही सत्य घटना आहे बरं का बघितलं याचे बंद कुठे आहे म्हणे म्हटलं बंद करण्यासाठी म्हणजे लावतानाच म्हणते ते मास्क समजत त्याला मास्क अरे मास्क सॅनिटरी पॅडला एक चांगला व्यक्ती मास्क समजत होता विचार करा ते माणसं का ज्या माणसाचं वय अर्धवर्ध होतं जवळजवळ 50-55 असेल त्या व्यक्तीला सॅनिटरी नॅपकिन काय आहे ते समजत नव्हतं आणि हे राशन दुकानदारचा मालक कारण की मी एवढं हसलो तिथं माहिती का मी रडलो असता मी रडलो मला स्वतःवरती एवढं हसू आलं मी अर्धा घंटा तुला समजावतोय की असं असतं साहेब तसं असतं साहेब हे असतं साहेब ते असतं तुम्ही काय करताय तुम्ही ते शेवटी पण केलं तुम्हाला माहितीच नाही की हे काय म्हणून तरी तुम्ही ध्यान देऊन ऐकताय मी स्वतःवरती एवढं हसलो भाई मी रडलो लिटरली डायरेक्ट इतकं हसलो मी माझ्यासोबत एक जण होता तुम्हाला बोललो की तुला मारलं बरं का मी तू आता हसणं बंद कर तू मारलं तुम्ही विचार करा मी त्यांच्या बुद्धीवरती नव्हतो असं तुम्ही समाजावर हे करत होतो की आत्तापर्यंत यांच्या घरामध्ये हे एक मुलगी आहे व त्याची सून आहे त्याची मुलगी आहे त्याची बायको आहे एवढं कोणीच त्याला सांगितलं नसेल का मी येडा होतो मी 7वी 8वी पर्यंत त्याला बिस्किटचे पुढे समजत जाऊ पण तू 50-55 तुला कुठेतरी काहीतरी कळायला पाहिजे मानसिकता आहे समाज याच्यावर कोणी लक्ष द्यायला आहे आणि कोणी बोलायला तयार नाही त्याविषयी सगळ्या तोंडाला हात लावून हसतात फक्त बस इतकाच आहे म्हणतात ते आणि शिकलेले लोक सेन्सिटिव्ह विषय तर तुम्ही बोला सेन्सिटिव्ह विषय ना तुम्ही असं बोल तुम्ही बोला तुम्ही बोलतात त्याच्या वेळी सेन्सिटिव्ह विषय तुम्ही नाही बोलत या सेन्सिटिव्ह विषय तर कोण बोलत तुम्ही शिकलेले ना तुमचे डॉक्टरेट झालेले ना बोलाच्या विषयी तुम्ही येता ना ग्राउंड लेवलला तर बोलाच्या विषयी करा प्रबोधन बोलाच्या विषयी काय नाही आणि जे येतंय ना प्रत्येक चांगल्या गोष्टीला अडथळे येतात ही महाभारतापासून कन्सेप्ट आहे प्रत्येक चांगल्या गोष्टीला अडथळे येतात कोणाला अडथळे नव्हते आले प्रत्येक गोष्टीला अडथळे आले होते पण फुले वाचा अडथळे दूर करण्यासाठी आंबेडकर वाचा छत्रपती शिवाजी महाराज वाचा हे लोक वाचा तुम्ही आणि तेव्हा तुमच्यामध्ये कळत की निस्वार्थपणे देश सेवा समाजसेवा काय राहते म्हणून तुम्हाला कळलं त्यावेळेस आणि मग त्याच्यानंतर मी आणलो मग त्याच्यानंतर मी ते राशन दुकानदाराचं आलो आपलं राशन दुकानदाराला मी बोललो पण ठीक आहे मग त्याच्यानंतर मी गेलो त्याच्यानंतर मी त्या राशन दुकानदाराला वापस फोन केला म्हणलं साहेब सॉरी मी त्या दिवशी असलो काही काय अडचण नाही त्याच्यामध्ये म्हटलं सर ते मी बाहेर म्हणे बोलतो म्हणे नंतर मग ठीक आहे बाहेर गेला त्याच्यानंतर 2-1 दिवसानंतर मी वापस फोन इमिलेशन पहा मी वापस 2-1 दिवसानंतर वापस फोन केला म्हटलं सर नाही म्हणे ते आपल्याकडे कोणी घेतले म्हणे आपल्याकडे कोणी वापरत नाही म्हणे ते त्याचा विषय सोडा सर नका काही दुसरं म्हटलं सर एकदा ठेवून तरी कोण ठेव म्हणे ते काही एखादा सांगता म्हणे तुम्ही काही घेऊन येता म्हणे कोण ठेव म्हणे ते कोणी विचारलं मला तर मी काय सांगतो म्हणे विचार करा तो काय सांगेल मला मी हा प्रश्न पडला होता कारण ते राशन दुकानामध्ये मी होतो मोठं ठीक आहे तर बाई मी म्हटलं ठीक आहे काही दिक्कत नाही मग मी काय करतो सर मी पर्याय शोधतो सर मी थांबत नाही तुम्ही नाही घेते ना काही दिक्कत नाही तिथल्या अंगणवाडी सेविकाला बोललो तिथल्या CRPला मदतीनेच लाव बट जी लेडीज घेईल त्या लेडीजला देतो आपण किती देतोय तुम्हाला मी 13 रुपयामध्ये देतोय ना तुम्ही सेल करा 15 रुपयामध्ये जास्त नका काढू आपण समाजासाठी काम करतोय जास्त नका काढू 2 रुपये किंवा 3 रुपये तुम्हाला निघले बस झालं आणि मी त्याच्यामध्ये काही प्रॉफिटमध्ये नाही मी अजिबात प्रॉफिटमध्ये नाही सर जसं आलं तसं ट्रान्सपोर्टिंग वगैरे ते चार्जेस इवन सर मी त्याच्यामध्ये खिशातून 100 रुपये टाकत जाऊ आणि तेव्हा तो माल कुठंतरी बसनं कुठंतरी मोटरसायकलनं तिथपर्यंत जातात इवन मी एकदा बसमध्ये टाकत होतो ना तर मला ड्रायव्हर सुद्धा बोलले होते की सर या असे मोठ्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पॅक नका करून देत जाऊ काहीतरी युरियाच्या पोत्यामध्ये भरून काहीतरी तो एक पेपर लावू तवा द्यायचा म्हणजे त्या ड्रायव्हरला सुद्धा ते घेऊन जाण्याची लाज वाटत होती अरे ते म्हणजे बघा प्रोडक्शन पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंत एवढे सगळे आणि मी गेलो तिथं आणि मग जेव्हा ते प्रोजेक्ट वाटायला लागले ते जायला लागले सर माझा फोटो बी आहे
मी मे बी आता शासनाला एक्सेप्ट करतं का नाही करता आय डोंट नो कारवाई करतं. तर मी राशन दुकानामध्ये सुद्धा एक वाचायला लागलो. कमी किमतीमध्ये भेटतंय तुम्हाला तुमच्या घरी. माणसांना बाहेर देताना म्हणजे ज्या लेडीज राशन दुकानदार आहे त्या माणसाला सॅनिटरी नॅपकिन देत आहे. सॅनिटरी नॅपकिन ते बाबा रे तुझ्या घरामध्ये आई आहे, ताई आहे, बायको आहे, मुलगी आहे, कोणाला तरी ती बी खुश होईल की यांना ही गोष्टी कळतंय, यांना समजतंय माझं त्या टायमाचं पेन काय असतं म्हणून यांना समजतं. सर शहरी भागातले लोक तुम्ही म्हणजे शहरी भाग तुम्ही बघितलेलं आहे जेवण थोडं पिरियडचं कधी आलं तर बेस्ट एवरचे तुम्ही साबण यूज करतात, बेस्ट एवरच्या कॉस्मॅटिक यूज करतात, ते गरम बॅग असते ते पोटाशी घालतात त्याच्यामध्ये. आमच्याकडे त्या लेडीजला जेव्हा पिरियड येतात ना तर डोक्यावर हांडा असतो, कड्यावरती बाळा असतं आणि 1 किलोमीटर दुरून ती लेडीज पाणी आणते. ही कन्सेप्ट आहे इकडची ग्राउंड लेवलची आणि सध्याला तुम्ही बघितलेली आहे का? तुम्ही म्हणता हे चालू केलं ते चालू केलं. आजही प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज मशीन अशी शासनाची तरतूद आहे. मला दाखवा पूर्ण डिस्पोज मशीन लावलेले पूर्ण तालुक्याच्या शासनाची पॉलिसी डिस्पोज मशीन अवेलेबल पाहिजे म्हणून आहे का दाखवा. काही एनजीओ मार्फत काही शाळांना मशीनी दिलेल्या आहे. कोणत्या मशीनी दिलेल्या आहे? सॅनिटरी नॅपकिन डिस्पॅच मशीन. 5 रुपयाचा शिक्का टाका नॅपकिन यूज करा, 5 रुपयाचा शिक्का टाका नॅपकिन यूज करा. सर मी 3-4 शाळा अशा बघितलेल्या आहेत, मी नाव नाही सांगा, मी 3-4 शाळा अशा बघितल्या. ते मशीन सर प्रिन्सिपलच्या दालनामध्ये लावलेलं. प्रिन्सिपलच्या ज्या ठिकाणी पोरगी काय म्हणजे सर मी ऐका मी येस प्रिन्सिपलचा पहिला प्रश्न काय असतो? काय काम कधसाठी आली? ती काय म्हणणार? नाही सर मी पॅड घ्यायसाठी आली, प्लीज मी पॅड घेऊ का? एवढं तुम्ही अपडेट करून ठेवलेलं आहे का समाज? एवढं तुम्ही अपडेट करून ठेवलेली का एज्युकेशन सिस्टीम? ती मुलगी जाणारच नाही ना. मग ती मुलगी घेणंच कस काय सर? तुम्ही ती जागा पाहा, ती मुलगी घेणंच कस काय त्याच्यामध्ये? एकीकडून तुम्ही तिला ते बी धडे देताय की हा लैंगिक शिक्षणाची की हे ते काही दिक्कत नाही आहे पूर्वीप्रधान देशामध्ये. सगळ्यांची मेंटॅलिटी तशी नाही आहे ना त्याच्यामध्ये. प्रिन्सिपलच्या दालनामध्ये कोणते लोक नाही राहत, सगळे लोक राहतात. त्या आल्यानंतर ते माहिती की तुम्हाला नॅपकिन घ्यायचे म्हणून शिक्का टाकला आणि बंद शाळेमध्ये बघितलंय तुम्ही असं मी बघितलेलं आहे सर. ते 3 शाळेमध्ये डिस्पॅच मशीन जे देतं डिस्पोज मी बघितलं सर. डिस्पोज मी ग्रामपंचायतमध्ये बघितलं. हालांकि शासनाच्या तरतुदी आहे ग्राउंड लेवलला आहे का? नाही. आणि हे सोयगाव तालुक्यातले 3 शाळा ते डिस्पोज मशीन आहे सर. डिस्पॅच मशीन आहे. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन म्हणतात त्याला. 5 रुपयाचा पॉईंट काय नॅपकिन मशीन द्या. पण धूळ खाते सर त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनच नाही. मी बोललो त्यांच्यासोबत की सर मी सॅनिटरी नॅपकिन मोया करतो तर तुम्ही जागा बदला आणि मला ते पैसे नका देऊ. मी पहिला तुम्हाला लॉट आणून देतो सॅनिटरी नॅपकिनचा, मला पैसा नाही पाहिजे. तुम्ही तेच सॅनिटरी नॅपकिन ते पैसे उरले का त्या अजून त्याचे सॅनिटरी नॅपकिन घ्या अजून त्याच्यामध्ये टाका. आणि पूर्ण असंच नका सांगू की तुझ्यासाठी पण नाही, आईसाठी ताईसाठी ज्यांना प्रॉब्लेम आहे ते इथून घ्यायचे ते करा. पण ती कृती साक्षात येते का समोर? नाही येते. आणि ते शासन मग या करत ते सॅनिटरीचं पॅक ते किती रुपयाला? ते शासन आय जस्ट थॉट इट की ते मोफतमध्ये प्रोव्हाइड होतात अगोदरच्याला. मग त्याची किंमत 10 रुपये झाली. 10 रुपयामध्ये 7 का 6 पॅड होते. पण मग ते पॅड नव्हते सर. आपण ग्रामीण भागातल्या लेडीज त्याला पुठ्ठा म्हणून पुठ्ठा एवढं जाड लागतं. जे हे पुठ्ठा ते लेडीज मध्ये पुठ्ठा काही कामाचं नाही. हा पुठ्ठा काही कामाचं नाही. प्रॉब्लेम पाहा सर तुम्ही लेडीजला काय नाही करावं लागत, कुठं नाही बसावं लागत, कुठं नाही उठावं लागत. ग्रामीण भागातले लेडीज बा सिटीतला म्हणजे मी त्यांच्यामध्ये हे नाही करत आहे, पण कुठंतरी काहीतरी छोटासा फरक आहे. तो फरक तुम्ही बघा त्याच्यामध्ये. ते सॅनिटाईज ते पॅड तो कागद वरच्यावर राहून जातो, तो कापूस खालच्या खाली राहून जातो, ते पॅडचे 3 तुकडे होऊन जातात त्याच्यामध्ये. सोल्युशन असं ते प्रॉब्लेम आहे सर, ते सोल्युशन नाही आहे. ते अजून प्रॉब्लेम क्रिएट करता येते त्याच्यामध्ये. क्रिटिकल गोष्टी आजही शाळांमध्ये व्यवस्थित मुताऱ्या ज्या आहेत त्या सही तरीक्यातली की पिरियड्स आल्यानंतर आज अशा गोष्टी होऊ शकता म्हणून त्यासाठी तयार आहे का आपण त्या मुद्द्यावरती? नाही. NSN या गोष्टींवरती काम करतंय. NSN ज्या ठिकाणी नॅपकिन लागले त्या ठिकाणी स्वतः खर्चातून नॅपकिन प्रोव्हाइड करतोय. हिंदवी समाजामध्ये स्त्रियांबाबतचे जे मिसकन्सेप्शन आहे लाईक मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याच्यानंतर ते विधवा लेडीजला कुठं नाही जाऊ द्यायचं चांगलं शुभ कार्यामध्ये त्याच्याविषयी हिंदवी काम करतोय. त्याच्याच थ्रू हा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टवरती आम्ही काम करतोय. आता माझ्यासोबत खूप चांगले लोक जुडलेले. मी शासनाचं समितीचे अशासकीय सदस्य म्हणून त्याविषयी काम करतोय. पण बेनिफिट नाही.
ग्राउंड लेवलला याची काय सत्यता आणि काय परिस्थिती, मग डॉक्युमेंटेशन लागतात त्यांना, आपण द्यायलाही तयार आहे, पण काम करायला कोणी तयार नाही. माझे काहीतरी प्रश्न आहेत Please. की समजा तुम्ही काम स्टार्ट केलं, बरोबर. सुरुवातीला ऑब्व्हियसली तुम्हाला एकट्यालाच लढायचं होतं, बरोबर. मग आतापर्यंतच्या प्रवासात कोणी व्हॉलेंटियर आलेत का तुमच्यासोबत जोडून की बरोबर. याने या गोष्टीत इंटरेस्ट घेतला की नाही बा तू करतोय चांगली गोष्ट आहे, मी हात लावतो. हा. आणि त्यातल्या त्यात जे मेजर फॅक्टर आहे फंड, कोणी देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही आस्क केला कोणाला फंड? बरोबर बोलतो त्यांच्या सगळ्यात पहिला प्रश्न होता की व्हॉलंटियर जुडलेत का. व्हॉलंटियर माझ्यासोबत जुडले सर ऋतूसारखे, मोसमसारखे. ऋतूसारखे, मोसमसारखे, जे हिवाळा पावसाळा चहा सारखे माझ्यासोबत जुडले. म्हणजे एक व्हॉलंटियरला 3-2 महिने सोबत राहील, कामाचं पाहून घेईल, कशा पद्धतीने काम चालतं, काय चालतं ते बघून घेईल. नंतर त्याच्या फॅमिलीचं प्रेशर त्याच्या खांद्यावरती, बाबा रे तू हे कर, बाबा रे तू ते कर, बाबा रे तू असं कर, तो आपल्या घरातून एकटा शिकलेला आहे किंवा असं तसं. सर मला बघ काही दिक्कत नाही, तू फॅमिली पाहिजे, तू नको जाळू फॅमिली. कारण समाजामध्ये समाजकार्य करण्यासाठी पहिले फॅमिलीला म्हणजे दुरावर धरावं लागतं. ते नाही होणार तुझ्याकडं. तू एक काम करतो ते फॅमिली भरपूर जण सांगितलं ऋतूप्रमाणे मला व्हॉलंटियर मिळाले. त्यांच्या खांद्यांवरती ज्या घरच्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा एज्युकेशनच्या जबाबदाऱ्या म्हणा, तर त्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती होत्या. आता मला याच्याविषयी व्हॉलंटियर मिळत आहे का, याच्याविषयी सहयोग मिळत आहे का, याचं उत्तर मे बी तेवढा नाही जेवढा पाहिजे म्हणून. पण माझं असं आहे की मी थांबणार नाही. हे जे काम आहे चालू राहील, हे हमेशा चालू राहील, चालू होतं, चालू राहील. जरी कुठंतरी थोडंसं याला गती थोडीशी धीमी झालेली आहे, पण नक्कीच हे पुढं जाईल आणि नक्कीच हे काम करेल. आणि फंडच्या बाबतीत सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस मी धर्मदायमध्ये गेलो सर, धर्मदायमध्ये NGO रजिस्ट्रेशन, तुमचं NGO रजिस्ट्रेशन त्यावेळेस तुम्हाला फंड मिळतील, असे तुम्हाला फंड नाही मिळणार. मी धर्मदायमध्ये गेलो सर, तेव्हा मला कळलं की NGO रजिस्ट्रेशनची फीस लागते. अच्छा. हां, 10,000 15,000 त्याला फीस लागते सर. म्हटलं मी तुम्हाला दिवस त्याचे सॅनिटरी नॅपकिन आणि गावामध्ये वाटून टाकेल, कोणी नाही येणार त्यांना, मला नाही गरज NGO रजिस्ट्रेशनची. मग ते म्हणते की बाकीचे लोक येतील तुमच्या NGOवरती अतिक्रमण करतील, हे करतील, ते करतील. मी म्हणतो समाजामध्ये चांगलं कार्य असं जरुरी नाही का मीच करू, है ना, माझ्याच हातातून बोलत तो करतोय ना, हे बघून करतोय ना, करूच करते, काही अडचण नाही मला. हे चांगले विचार, हे चांगलं, मला अडचण नाही त्याच्यात. तो करतोय ना, तुमच्या तो कन्सेप्ट वापरून तो करून दिक्कत नाही मला, तो करतोय, काय अडचण नाही त्याच्यात. आणि जसं तुम्ही काय जे फंड भेटलेले नाही हे मी क्लिअर करतो. म्हणजे जे काय चाललंय ते तुमच्या खिशात झालेले म्हणतात, त्याचं नाव काय सांगा. जवळजवळ 1 लाख रुपये मी घरातून टाकलेले याच्यात, झिरो इन्कम. प्रॉफिट काहीच नाही. आणि म्हणजे आता जसं तुम्ही लोक जोडले, जसं शासनाचे लोक जोडले, आशा सेविका, CRP, मग शासनाचा दबाव नाही आला, तुम्ही आमचे लोक कसे काय यूज करा? भरपूर वेळेस. मग त्याला कसं टॅकल केलं? त्याला मग ते झालं, आता मी पहिलेच वेळेस बोललो होतो की NSNचा आम्ही करतो. पहिले त्यांचा फोन त्यांना द्यायचा की सर असं आहे, त्यांचा फोन मला यायचा की सर असं आहे. मग मी मानधन द्यायला चालू करून टाकलं. ग्राउंड लेवलला मॅनेज होतंय ना, ग्राउंड लेवललाच मॅनेज करून टाक. तू एवढं मानधन घेऊन टाक तेवढ्या टायमाचं ना, आम्ही वरती बोलणार आहे, तू वरती बोल. पण मग हे योग्य ठरते का? तर मला नाही माहिती, मला कन्सेप्ट काय दिसते, हे करणं, मला ती कन्सेप्ट दिसते त्याच्यामध्ये. मला माझा दृष्टिकोन काय, मला तुम्ही फंडिंग करा, चांगली बात आहे, मी तर पूर्ण पैसा याच्यामध्ये यूज करा. आता लोक झालेली नाही झाली, तुम्ही पूर्ण पैसा याच्यामध्ये यूज करा. तुम्ही बोलले की सर तुमचा NGO रजिस्टर नाही, कोणीतरी दुसरा आहे चोरून काय करतोय, चांगलं काम करतोय ना, असं नाही. माझी कन्सेप्ट आहे, मीच फॉलो करा. तो जर का त्याच्या तालुक्यामध्ये अशी कन्सेप्ट घेऊन करतो, इव्हन रे बाबा, मला त्याला म्हणणं आहे की तू आमच्या NGOचा एक वाटाच तिकडे घेऊन जाय. या NGOच्या थ्रू जे मी करतोय ना इकडे, तू ते तिकडे कर, तुझ नावाने का नाही कर, ते तू तुझ नावाने. ना मला याच्यातून पैशाची आशा आहे, ना मला याच्यातून असं कधी प्रयत्न झाला का कोणी तुमच्या NGOमध्ये हस्तक्षेप करण्याचा, किंवा नाही बा मी फंड करतो माझ्या नावावर करून टाक? हा, भरपूर वेळेस. अच्छा. भरपूर वेळेस मी याला फंड करतो, या NGOला हिंदवीच्या जागी माझं नाव दे, याला मी अध्यक्ष बनवतो. अशा वेळेस म्हणजे थोडे पॉलिटिक्स सपोर्ट त्या लोकांचे, कारण मी गावागावात जाणारा व्यक्ती आहे, समाजामध्ये मला म्हणजे लोक ओळखतात त्याच्यामुळे. पण मी थोडंसं पॉलिटिक्सपासून दूरच केलं. आणि दुसरं महत्त्वाचं की
NGO आमच्या नावावरती करून दे आणि मी चालेल ठीक आहे काय अडचण नाही. पण मग मी नाही थांबू शकणार तुमच्यासोबत, कारण तुमच्या दबावाखाली तुमच्या या विचारसरणीखाली मी काम करू शकत नाही. मला कोणती विचारसरणी पाहिजे, मला ती विचारसरणी पाहिजे जी बायको या विषयाला वैज्ञानिक व्ह्यूनुसार सायंटिफिक व्ह्यूनुसार समाजासमोर मांडते. मला ते पाहिजे. म्हणजे ते तुमचं काम होतं समाज प्रबोधन आणि मिनिमम कॉस्टमध्ये जे सॅनिटरी पॅड प्रोव्हाइड करायचं. जर का समजा कोणीतरी हस्तक्षेप केला तर त्यांना त्याच्या मर्जीप्रमाणे ते करावं. नियम बदलवले हा, असतात. नियम बदलवले मग याचा तुम्हाला अंदाज आला हो हो. पण जर का एखादा माणूस तुम्हाला काहीतरी करतोय, बरोबर आहे का, ठीक आहे, तुम्हाला काहीतरी फंडिंग करतोय, काहीतरी हे करतोय, तर पहिलीच कन्सेप्ट ही ठेवतोय की संस्थापक अध्यक्ष मी बनून जाईल किंवा मी याचा असा असा अध्यक्ष बनून जाईल. मी त्या व्यक्तीला ओळखू नये, मी त्याची सायकोलॉजी वगैरे ओळखू नये की हा नंतर हे नेटवर्क कशा पद्धतीने यूज करेल. ओळखतो सर, मी माणूस ओळखतो सर. आता मी इतक्या मोठ्या लेडीजमध्ये इतका महत्त्वपूर्ण विषय जर का सरळ सोप्या साध्या भाषेत न घाबरता न डचकता बोलू शकतोय, तर मग मी माणसं ओळखतो तिथपर्यंत त्याच्यामध्ये. तर माझा आता शेवटचा प्रश्न की आता इथपर्यंत आपण पोहोचलो, आता याची पुढची भूमिका काय? जे गावं राहिलेले त्या गावांमध्ये आत्ताही समजा प्रबोधन केलेलं आपण फायनान्शियल प्रॉब्लेममुळे त्या गावं आपण कॅप्चर करून तिथं प्रबोधन करणार, एक वैज्ञानिक व्ह्यू मासिक पाळीविषयी आपण तिथं सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर हे कावळा शिवाची जी पद्धत आहे विशेष म्हणजे च्या सारख्या गोष्टी आपण आपल्या प्रबोधनातून त्या गावामध्ये मांडणार आहे की एक सायंटिफिक व्ह्यू शत्रू व्यवस्थितपणे या गोष्टीला कुठंतरी आळा घालणार आहे की हे बॅरियर जे आहे, जी गोष्टी चालत येत आहे परंपरा रूढी त्याला कुठंतरी बॅरियर आपण लावायचा प्रयत्न करणार आहे. आणि नेटवर्क पसरवणार आहे प्रत्येक ठिकाणी, जे की ऑलरेडी सगळ्या तालुक्यात आहे. पूर्ण तालुक्यापैकी किती गावं जोडले? आपल्याजवळ सगळं मिळून आत्ताच्याला जवळजवळ 20-25 गाव जोडलेले आहे समजा टोटली टोटल. आणि टोटल तर 87 खेडे, 87 खेडे 120. म्हणजे अजून प्रवास खूप लहान आहे. खूप लांब आहे. मजा येते सर नाही प्रवास करताना. ते असते ना, जिद्द धरली ना मग एक फुले आंबेडकर विवेकानंद सोबत असले की मग कशाचीच भीती वाटत नाही. आणि मी एक रिक्वेस्ट आहे समजा माझी की शासनावरती डिपेंड नका राहू. मला आलेला अनुभव, तुम्ही शासनावरती डिपेंड राहिले ना, ते त्यांचे अधिकार तुमच्यावर दाखवते की ते काय करू शकतात. ते तुम्हाला कुठल्याच गोष्टी यूज नाही करता येणार, शक्यतो नाही. त्यांच्यामध्ये प्रोटोकॉल फॉलो करा. हां, ते प्रोटोकॉलला वेळ लागून जातो त्याच्यामध्ये. आता जसं की आपलं NGO रजिस्टरने हे बरोबर NGO रजिस्टरने नेसेसरी सॅनिटरी नॅपकिन नावाचं त्यांना रजिस्टर आहे का? नाही रजिस्टर. मी येऊन रेकॉर्ड बोलतो नाही रजिस्टर. त्याचं मागचं कारण काय? जे ब्रँड रजिस्टरला जे पैसे लागतात वकील लावायला, जे रजिस्ट्रेशन वगैरे करायला, ASI ट्रेडमार्क हे ते असं तसं, त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये तर नॅपकिन वाटप करू लागलो. आणि मग जे नॅपकिन तुम्ही वाटप करता हे लॅब टेस्ट असता का, किंवा हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का, मग याला इन्फेक्शन नाही होणार का, याची अगोदरच मी जानकारी घेऊन ठेवतो. ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग राहतं ना, तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते याला काय म्हणतात डिवॅक्टराईज कसं करतात, किंवा तिथून ते सील पॅक कसे देतात, इथं ते सील पॅक कसे करायचे, ग्लव्स यूज करताना त्या टाईपचं, कारण सेन्सिटिव्ह भागामध्ये यूज होतात नॅपकिन. त्या पुऱ्या गोष्टी आपण त्याच्यात करतो. आता तुम्हाला ह्या टॉपिकबद्दल यूथला कसं गाईड करायचं? मला म्हणणं आहे की एक सोप्या भाषेत सांगू का, की तुमची जर का गर्लफ्रेंड असेल, बहीण असेल, किंवा घरातली कुठलीही सदस्य असेल, जे किशोर बहीण असेल, तर त्याचा वाढदिवसाच्या टायमाला, बड्डेच्या टायमाला, किंवा तिला एक स्पेशल मुमेंट फील करायच्या टायमाला तुम्ही त्यांना सॅनिटरी नॅपकिन गिफ्ट करा. पहिले तर ती आश्चर्यचकित होऊन जाईल. जेव्हा त्या याच्यावर त्या लेडीज लोक 100% विचार करतात. जेव्हा त्याच्यावरती विचार करणं, जेव्हा ते नॅपकिनचं ते बॉक्स एक्सेप्ट करत ना, त्या टायमाला तुमची इमेज त्यांच्या नजरेत कुठेतरी या लेवलला चालल्या जाईल की त्या मानल की हे दुसऱ्याचं पेन आपलं स्वतःचं पेन म्हणून समजतं. म्हणून त्याच्यामुळे यांनी हे नॅपकिन वगैरे मला आणून दिलेले. चॉकलेट कॉफी नाही सर, हातो घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे हातो दर्जा घ्या की स्त्रीला आपण श्रीदेवीने मानते, स्त्रीला आपण साक्षात माता मानतो, देवी मानतो. तो पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये घ्या, तेव्हा ते पुढे जाईल. समजा दुसरं महत्त्वाचं यूथला कसं सांगायचं, डायरेक्ट ओपनली ज्याविषयी मस्करी नका करू.
जर का कोणाला बसमध्ये म्हणा किंवा पब्लिक ठिकाणी म्हणा जर का पिरियड घेत आहे पिरियडचा सामना करत नॅचरल गोष्ट आहे. त्याविषयी अशी शोकांतिका सारखं नका बघू. त्याविषयी हे बघा की त्या लेडीजच्या ठिकाणी आपली आई असू शकते, ताई असू शकते, त्यांना अशा सिच्युएशनला सामने जावं लागू शकतंय आणि तुम्ही त्यांची त्यावेळेस त्याला मदत करा. कारण ते कधी तुम्ही सांगितलं ना ह्युमिलेशन, ज्या वेळेस याच्याविषयी होणारे ह्युमिलेशन थांबतील त्यावेळेस त्याला समाज कुठंतरी प्रगत होईल आणि त्यावेळेस प्रगतीच्या दिशेनं समाज जाईल. आता त्याला शाळेमध्ये याच्याविषयी सुविधा नाही, नॅपकिनविषयी सॅनिटरी नॅपकिन ना डिस्पॅच आहे, ना वेंडिंग मशीन आहे, ना डिस्प्ले मशीन आहे, मशीन नाहीच आहे. आणि लैंगिक शिक्षण तर आता बंदच झालं. लैंगिक शिक्षण बंद म्हणजे जिथं सुरुवात केली होती की याच्याबद्दल ओपनली बोला, हे अवेअरनेस तिथं ते उलट बंद होत चाललं. तिथं ते बंद. काय मूवी आहे ज्याच्यामध्ये ते टॉयलेट एक प्रेमकथा सारखी आहे, त्याच्यानंतर ते सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काम कमी आहे. त्याचे अक्षय कुमारचं ते नाही का ते एक सॅनिटरी पॅडमॅन. पॅडमॅन सारख्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये. अशा मूवीज आहे, अशा मूवीज इन्स्पायर करतात युथला. अशा पण मूवीज आहे याच्यामध्ये पिरियडविषयी खुलून बोललं जातं, व्यवस्थित बोललं जातं. पण ह्या ज्या गोष्टी पिढीनुसार समोर चालू येतात, पिढी की कावळा शिवणं, मंदिरातले जाणं, देवालयातले जाणं हे अशुद्ध आहे ही गोष्ट. त्या गोष्टी जर का कोणी थांबवायचं काम करू शकते तर ते युथच करू शकते, अदरवाईज कोणीच नाही. ना शासन, ना प्रशासन, ना हे, ना अधिकारी, ना ते कोणाला वेळत नाही या गोष्टीचा. स्पष्ट भाषा त्याला एक योजना आली नाही, दुसरी योजना, तिसरी योजना आली नाही, तिसरी योजना. ज्याविषयी फंडिंग नका करू तुम्ही, पण ज्याविषयी तुम्ही समाजामध्ये प्रचार करा, प्रसार करा की ही गोष्ट टॅबू नाही आहे, ही गोष्ट विचित्र नाही आहे, ही गोष्ट विचित्र नाही आहे. ही गोष्ट कुठलीही सुरुवात कठीण असते, हमेशा सुरुवात कठीण असते. यशाची पायरी म्हणा किंवा कुठली पहिली ज्यावेळेस पायरी चढतो का आपण, ती हमेशा डिफिकल्ट असते. सगळ्यात जास्त डिफिकल्ट सुरुवात असते. ती सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागते. मी सांगितलं अगोदर घरापासून सुरुवात करावी लागते. तेच कन्सेप्ट यूज करा, अगोदर स्वतःपासून सुरुवात करा. या गोष्टी ही नॉर्मल गोष्ट आहे, हे नैसर्गिक व्ह्यू आहे. आणि जर का ज्या लेडीजला मानतो म्हणजे लिहिलेलं आहे पुराणांमध्ये तर मला या बाबतीत महिलांना एकच म्हणणं आहे, तर महिला जी गोष्ट बनवते ती गोष्ट ही आहे की तिला पिरियड्स येतात, सरळ सुद्धा साध्या भाषेत. कारण तिच्यामध्ये ती पावर आहे की ती एक जन्म देऊ शकते. बरोबर आहे, एक जन्माला एक बाळ, एक मूल घालू शकते. त्याच्यामध्ये निसर्गानं दिलेला सगळ्यात खूपसूरत तोहफा तो आहे त्यांचा. आणि त्याविषयी तुम्हाला असं खालीपणा न वाटता एक अभिमान वाटला पाहिजे की तुमच्यामध्ये महिलांमध्ये ती पावर आहे म्हणून त्या टाईपची, की तुम्ही एक बाळ जन्माला एक जन्मातून काढून समाजामध्ये देऊ शकताय. ही पावर आहे महिलांमध्ये. तर त्याच्यामुळे ते थोडंसं त्यांनी अगोदरच या गोष्टींबाबतच्या मिसकन्सेप्ट असतात त्या थांबवून टाकल्या पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. मस्त वाटलं तुमच्याशी संवाद साधून की एक जर्नी आहे जी माझ्या डोळ्यासमोर, आता मी सरांना बेसिकली 4-5 वर्षापासून ओळखतो. सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वयात, मी पहिले बी तुम्हाला एक सांगितलं की ज्या वयात की आपल्या स्वप्नांच्या पलीकडे आपले विचार जातच नाही, त्या वयात समाजाचा दृष्टिकोन बघून त्यात तरतूद आणायची. कशासाठी की समाजाचं हित, ही गोष्ट क्वचितच पाहायला मिळते. आणि त्याचपैकी आपल्यासोबत एक व्यक्तिमत्व जोडलेलं आहे. त्यांचे खूप खूप आभार, ज्यांनी आपल्यासोबत